की एक 20 वर्षाचा मुलगा ऑनलाईनच्या दुनियेतून लाखोंची अर्निंग करत आहे महिन्याला. हे खरंच धीरज पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. पहिली गोष्ट, हा प्रश्न पडतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की जे कमवत आहेत आम्ही त्यांना वाटतं की अरे हा प्रश्न पडतोच कसं काय माणसांना. म्हणजे एवढं सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, परंतु आपल्या माणसांना हा प्रश्न पडतोच कसं काय. कारण ज्या आम्ही आज करतोय पूर्णपणे इंडियामध्ये लिगल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत फक्त आपल्या लोकांना हा कन्सेप्ट माहीत नव्हता आणि आपले लोक लवकरात लवकर स्वतःला अपडेट नाही करून घेत. जुन्या विचारांमध्ये म्हण किंवा आहे त्याच गोष्टीमध्ये पण कम्फर्ट राहायला शिकतात. क्वालिफिकेशन काय आहे? 12th फेल. 12th फेल. येस. आणि तरी पण एवढा सक्सेसफुल कसं काय? याच्या मागं माझा माइंडसेट होता की मला शिकायचं नव्हतं. आता मला माहीत नाही त्यावेळेस घेतलेला निर्णय माझा चुकीचा होता की बरोबर होता. त्या टायमिंगला घेतलेला निर्णय माझा बरोबर होता. आत्ताच्या कंडिशनला मी शिक्षण घेऊन पण या ठिकाणी नसतो. शिक्षण न घेता येते मी की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु इथल्या हल्लीच्या लोकांनी काय बनवलंय त्याला, शिक्षण हे नोकरीचं दूध आहे, जो पिल तो नोकरदार बनल्याशिवाय राहणार. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य चव्हाण आणि चाय अँड चिल या पॉडकास्ट चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज अशा व्यक्तीला भेटणार आहे जो ऑनलाईनच्या दुनियेतून महिन्यांना लाखोंची अर्निंग करत आहे. तर आपल्या पॉडकास्ट चॅनेलमध्ये वेलकम करूयात धीरज तिडके याचं. जय शिवराय. नमस्कार आदित्य. तुझ्यासोबत ज्या गप्पा मारायच्या आहेत त्यासाठी माझ्यामध्ये एकदम एक्साइटमेंट भरलेली आहे. नावाप्रमाणे 76 झाला आता चिल गप्पा मारायच्या तुझ्यासोबत बस. तर धीरज, जशी तुला एक्साइटमेंट आहे तशी आम्हाला पण आहे आणि आपल्या ऑडियन्सला पण जाणून घ्यायचंय की एक 20 वर्षाचा मुलगा ऑनलाईनच्या दुनियेतून लाखोंची अर्निंग करत आहे महिन्याला. हे खरंच धीरज पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. पहिली गोष्ट, हा प्रश्न पडतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की जे कमवत आहेत आम्ही त्यांना वाटतं की अरे हा प्रश्न पडतोच कसं काय माणसांना. म्हणजे एवढं सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, परंतु आपल्या माणसांना हा प्रश्न पडतोच कसं काय. कारण ज्या आम्ही आज करतोय पूर्णपणे इंडियामध्ये लिगल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत फक्त आपल्या लोकांना हा कन्सेप्ट माहीत नव्हता आणि आपले लोक लवकरात लवकर स्वतःला अपडेट नाहीत करून घेत. जुन्या विचारांमध्ये म्हण किंवा आहे त्याच गोष्टीमध्ये पण कम्फर्ट राहायला शिकतात. त्यामुळे लोकांना हे आश्चर्यचकित वाटतं. नाहीतर बाहेरच्या देशात हा प्रश्नच नाही पडत की ऑनलाईन पण पैसे कमवू शकतो. हो. तुला हे वयाच्या कितव्या वर्षी कळलं की ऑनलाईन पण पैसे कमवू शकतो आपण असं? 10वी झाली, त्यानंतर 11वीला अर्ध वर्ष शिक्षण केलं. त्यानंतर तिथून शिक्षणातून बाहेर पडलो आणि 11वी नंतर पुन्हा नंतर अर्ध्या वर्षानंतर लगेच जॉबला गेलो. त्यावेळेस जॉब भेटत नव्हता, पण अशा ठिकाणी जॉब केला की जिथं एकदम म्हणजे खूप कमी पैशांमध्ये काम करावं लागलं. आणि त्यानंतर तिथून पुढं मग जसं जसं मी पुण्यामध्ये राहिलो, 11वीच्या अर्ध्या वर्षातून पुण्यात आलो, तिथून पुढं बाहेरच नाही पडलो. आणि जसंही मी 12वीमध्ये एंटर केलं, मला समजलं की असं असं आपण ऑनलाईन बिझनेस करून पैसे कमवू शकतो. त्यावेळेस तिथून पुढं मी या दुनियेमध्ये शिरलो ऑनलाईनच्या. तिथून पुढं माझा प्रवास सुरू झाला. तुझं क्वालिफिकेशन काय आहे धीरज? 12th फेल. 12th फेल. येस. आणि तरी पण एवढं सक्सेसफुल कसं काय? याच्या मागं माझा माइंडसेट होता की मला शिकायचं नव्हतं. आता मला माहीत नाही त्यावेळेस घेतलेला निर्णय माझा चुकीचा होता की बरोबर होता, परंतु आता मला बरोबर वाटतं. ज्या कंडिशनला वाटत असेल खूप, आता मला असं वाटतं की तो त्या टायमिंगला घेतलेला निर्णय माझा बरोबर होता. कारण आत्ताच्या कंडिशनला मी शिक्षण घेऊन पण या ठिकाणी नसतो. शिक्षण न घेता येते मी. आणि असं नाही की शिक्षण न घेता, मला जिथपर्यंत शिक्षण पाहिजे होतं तिथपर्यंत मी घेतलंय. म्हणजे जिथपर्यंत शिक्षण पाहिजे माणसाने तिथपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे. आता एक माणसाचा माइंडसेट कसा झालाय, आपल्या अवतीभोवती लोकांचा माइंडसेट एकच आहे की शिक्षण कशासाठी घ्यायचंय, तर डिग्रीसाठी. विषय झालाय काय की आपले महामानव जे होते ते म्हणून गेले, काय म्हणले होते ते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु इथल्या हल्लीच्या लोकांनी काय बनवलंय त्याला, शिक्षण हे नोकरीचं दूध आहे, जो पिल तो नोकरदार बनल्याशिवाय राहणार. हा, मग हा माइंडसेट माझा नव्हता. मला शिक्षण हे स्वतःच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी आणि एक फायनान्शियली ग्रोथसाठी वापरायचं होतं. मला डिग्रीसाठी, कागदासाठी, नोकरीसाठी ह्या गोष्टींचा मला शौकच नव्हता. जे की लोक कम्फर्ट राहायला बघतात. आज छोट्यातला छोटा चहावाला पण एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे, बरोबर. आणि एक नोकरीवाला 20,000च्या पगारामध्ये कम्फर्ट कसं काय राहू शकतो, एकदमच कम्फर्ट राहतो. मग यावेळेस ह्या गोष्टी समाजातल्या मला आवडत नव्हत्या. 20,000च्या ह्याच्यात जर आपण सॅटिस्फाय
20,000च्या नोकरीमध्ये जर आपण साहेब म्हणून रुबाबात वागतोय, बरोबर, आणि चहावाला 1,00,000 रुपये महिन्याला कमवतोय तरी पण मेहनत करतोय, बरोबर. तर ती मेहनत मला आवडायची, परंतु ते साहेबासारखं वागणारा 20,000मध्ये कम्फर्ट राहणारा माणूस मला आवडत नव्हता. म्हणजे तो श्रीमंत असण्यापेक्षा तो श्रीमंती दाखवण्यात जास्त इंटरेस्ट धरतो. ते तुला आवडत. जॉबवाल्याचं होतं कसं की त्याला इज्जत वगैरे सगळ्या गोष्टी भेटल्या जातात, ओके. पण ते काम काढून घेण्यासाठी भेटलं जातं आणि त्या बदल्यात मोबदला म्हणून पैसा खूप कमी भेटतो. खूप कमी आहे. पण असं नाही की जॉब करणं वाईट आहे, केला पण पाहिजे, पण एक ठराविक वेळेसाठी, एक ठराविक काळापुरता. पण त्यात धीरज पुढे व्यसन पण लागू शकतं ना. लागू शकतं, नाही लागलेच आजच्या हल्लीच्या पिढीला की बिझनेस त्यांना नकोय आणि जॉबमधून त्यांनी काय केलंय, स्वतःला ऍडजस्टमेंटच्या फील्डमध्ये टाकलं. ऍडजस्टमेंट करायची. 1 महिन्याचा या तारखेला पगार येईल आणि त्यावेळेस करू, याच्यावरच सगळ्यांची स्वप्न लटकलेत, बरोबर. बाकी काही नाही. मग तो एक त्यांनी कम्फर्ट झोन तयार करून ठेवलाय त्यांचा. स्वतःचा एक त्याच्या बाहेर जायचं नाही. स्वतःचा एक कम्फर्ट झोन तयार केलेला आहे की एवढी पगार येणार आहे आणि या पगारमध्ये मला महिन्याचं एवढं करायचंय, त्यानंतर असं करायचंय, याचा EMI भरायचा आहे, बस एवढंच करून ठेवलेलं आहे, बाकी काही नाही. आणि तू म्हणजे तुझा हा जो प्रवास आहे ऑनलाईन बिझनेसचा किंवा तू सोशल मीडियाचा वापर करून धीरज तिडके नावाचा उद्योजक जो महिन्यांना 1,00,000पर्यंतची अर्निंग करतो ऑनलाईन वर्क करून, तर ते कसं पॉसिबल आहे? म्हणजे ते खरं आहे की तू फक्त दाखवतोय लोकांना असं? बघ, जर ते खरं नसतं तर मला पण दाखवायचा काही शौक नव्हता, आणि आता सध्याच्या ह्याच्यामध्ये मी खोटं काही दाखवू शकत नाही, कारण लोक हुशार आहेत, हुशार झाले. त्याच्यापेक्षा जास्त आपली सिस्टीम हुशार आहे. बरोबर. कोणत्याही गोष्टीमध्ये तू सोशल मीडियावरती काही फेक कर, फ्रॉड कर, जास्तीत जास्त तू चलून 15 दिवस चालशील, बरोबर. त्यानंतर तुला कोणतरी कुठं ना कुठं तरी तू सापडशील, कुठेतरी एक प्रॉब्लेम येतो. बरोबर, कुठं ना कुठं तरी तुला प्रॉब्लेम येईल, गव्हर्नमेंटकडून कुठं ना कुठं प्रॉब्लेम येईल, किंवा समाजाकडून कुठं ना कुठं प्रॉब्लेम येईल. आज मी जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाला हा बिझनेस करतोय किंवा या क्षेत्रामध्ये काम करतोय, मला आणखी असा कुठंच प्रॉब्लेम नाही आला, आणि प्रॉब्लेम आला असतं तर आज तुझ्या समोर नसतं. म्हणून एवढं सांगेल की असं काहीही नाहीये की फेक फ्रॉड वगैरे, जे काय आहे ते गव्हर्नमेंटच्या आपल्या सगळ्या रूल्स रेग्युलेशनला धरून आणि आपल्या समाजाला पटेल असे. फक्त एवढंच आहे की आपल्या लोकांपुढे हा कन्सेप्ट नवीन आहे. बरोबर. तुला आता तुझ्या महिन्याची अर्निंग काय जरा आपल्या ऑडियन्सला सांगशील? जर बघायला गेलं तर मी मागच्या महिन्याची आणि या महिन्याची अर्निंग सांगेल. एक मागच्या महिन्यामध्ये थोडासा डाऊनफॉल होता. मागच्या महिन्यामध्ये एक काहीतरी 1,40,000 रुपयापर्यंत होता. अरे तो डाऊनफॉल झाला. तो डाऊनफॉल आहे. अरे एक याच्यामध्ये सांगेल मी तुला, ते एका वर्षाची त्याचं इन्कम झालं रे. एक माझं जर सोड, मी एक माझ्यासारख्याच ह्याचं सांगेल, माझ्या स्टुडंट्सचं सांगेल. एक समजून घे की मागच्या महिन्याची त्याची 1,40,000 होती, तर या महिन्याचा त्याचा डाऊनफॉल होता तो. तर या महिन्याचं त्याचं कमीत कमी त्याचं जर चांगला असेल, जर त्याचा बिझनेस चांगला 2,10,000पर्यंत त्याचं पेआउट बनू शकतो मंथचं. ऑनलाईन बिझनेसची आयडिया आली कशी? म्हणजे कोणी फ्रेंडने दिली की तुला अशी कुठून आली नक्की? कुठून? जे आपल्या हातातला मोबाईल आहे तो आपल्याला लाखो किलोमीटर पलीकडची पण गोष्ट दाखवतोय. त्याच्यामुळे मी कनेक्ट झालोय, आणि जो मोबाईल आहे आपल्या हातात आपल्याला वाईट गोष्टी पण लांबच्या दाखवतो, चांगल्या गोष्टी पण लांबच्या दाखवतो. विषय कसा आहे, फक्त आपल्याला आपला माइंडसेट ना आपल्याला कोणती गोष्ट घ्यायची हे आपल्या मनावर आहे. मग मी माझी ज्यात आवड होती त्या गोष्टी माझ्यासमोर आल्या आणि मी त्या कॅप्चर केल्या. मग तुझी त्या गावापासूनची ते एका युवा उद्योजक पर्यंत त्याची एक सक्सेस स्टोरी काय आहे, जरा आपल्या प्रेक्षकांना सांगशील? नक्कीच सांगाल. पण पहिली गोष्ट, जसं ही गाव मला जास्त बघायला नाही भेटलं किंवा गाव जास्त एन्जॉय नाही करायला भेटलं. सुरुवातीला ज्या गावामध्ये माझा जन्म झाला ते गाव पहिलीला आईवडिलांनी सोडलं. ते गाव डोंगराळ भागाचं होतं आणि जमीन खाली जिथं डोंगर नव्हतं तिकडं होती, आणि तिकडं शिफ्ट झाले. मग त्यावेळेस पहिलीला जी मला घरच्यांनी हॉस्टेलला टाकलं, 8वीपर्यंत हॉस्टेललाच होतो मी. फक्त सण वार या गोष्टींनाच मी गावाकडे असायचो. त्या व्यतिरिक्त गावातले 3-4 शेजारी पाजाऱ्यांची मुलं जर सोडली तर माझ्या जास्त ओळखी पण नाही आहेत, म्हणून गावाचा माझा जास्त काही संबंध नाही आहे. त्यानंतर हॉस्टेल लाईफवरून, त्यानंतर रूमवरून नंतर पुणे, असा माझा प्रवास झालेला आहे. त्यामध्ये मग बरेच अडथळे आले. हॉस्टेलला भरपूर, म्हणजे पहिली गोष्ट जे नाव आज लोक मला ज्या नावाने ओळखतात ते नाव मला घरच्यांनी किंवा आईवडिलांनी आधीपासूनच नाही दिलेलं. ज्यावेळेस पहिलीला मी शिकायला गेलो हॉस्टेलमध्ये, त्यावेळेस तिथे एक शिक्षक होते रामकिसन चौरे म्हणून. वडिलांचे ते मित्र होते.
आणि त्यावेळेस जे त्यांच्यासोबत त्यांच्यापाशी टाकलं, त्यांनी सांगितलं की मुलगा छान आहे आणि पहिली त्याची झालेली आहे, परंतु माझी इच्छा आहे की त्याला रिपीट पहिली इथं करू द्या. आणि त्याचं जे लक्ष्मण नाव आहे, माझं लक्ष्मण नाव होतं. लक्ष्मण नाव होतं तुझं? हा, अच्छा. घरच्यांनी सगळ्यांच्या ह्याच्यातून म्हणजे एक ह्याच्यात नाव choice केलं. ठेवलेलं. आमच्या घरामध्ये रामायणासारखे सगळ्यांचे नाव आहेत, Okay. त्याच्यामुळं माझं नाव लक्ष्मण ठेवलेलं. ते म्हणले की पुढच्या याच्यामध्ये हा बाहेर जाणार आहे, हा काही गावातच नाही राहणार, ह्याची प्रगती होणार आहे. मग याचं नाव हे जरा थोडंसं आपल्या कल्चरनं छान वाटतंय, पण बाहेर थोडंसं ह्याच्यासाठी वेगळं नाव करूयात. वडिलांचं नाव विचारलं, दशरथ होतं. मग म्हणले याचं नाव डायरेक्टली त्यांनी 1-2 सेकंदात मध्ये त्यांनी नाव सांगितलं, धीरज. ज्या वेळेस तो ऑनलाईन बिझनेस चालू केला त्यावेळेस तुला असे घरचे ओरडले का की असा ऑनलाईन बिझनेस फ्रॉड आहे किंवा याच्यामध्ये नाव बदनाम होईल असं काय? ज्या वेळेस मी गाव तिकडून सोडून आलो, माझा विषय असा होता की घरच्यांचं म्हणणं होतं की मला शिकवायचं. घरच्यांनी शेजारीच्या मुलगा डॉक्टर बनतोय हे बघून त्यांनी मला डॉक्टरच्या फील्डमध्ये एक थोडक्यात ढकललं होतं, बरं. जे इंडियन फॅमिलीला जास्त जमतं, बरोबर. पण तो बिझनेस मधला डॉक्टर झाला. हां, त्यावेळेस म्हणजे त्यांनी डॉक्टर व्हायचे, तुला नीटची परीक्षा दे, 10वी हॉस्टेल लाईफ, त्यानंतर 9वीला मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलो, बरं. तिथे कीर्तन केलं, ती फील्ड होती. त्यानंतर ती सोडून लॉकडाऊन नंतर ज्यावेळेस त्यांनी मला नीटच्या ह्याच्यामध्ये ढकललं, नीटची परीक्षा दे म्हणून. नीटची परीक्षा देत होतो, त्या दरम्यान 1 वर्ष तर ठीकठाक गेलं, एकदम भारी. त्यानंतर 12वी ज्यावेळेस स्टार्टअप झाली, फीस भरली प्रायव्हेट ट्युशनची. ओके. त्यामध्ये माझ्या डोक्यात चालू होतं की मला काहीतरी करायचंय, मला बाहेर पडायचंय आणि काही ना काहीतरी करायचंय. कारण जी फीस आईवडिलांनी भरली होती ट्युशनसाठी ती पूर्णपणे व्याजानं घेतलेलं होतं, बाहेरून घेतलेलं, पाहुणेरावळ्यांकडून घेतलेलं. लोकांकडून व्याजाने पैसे. हां, पूर्णपणे पैसा जो होता बाहेरचा होता, म्हणजे कुठला इन्कम सोर्स नव्हता वडिलांचा. आईवडिलांचा कुठं ते कोणत्या नोकरीला किंवा कोणता जॉब किंवा कोणता बिझनेस घरामध्ये नव्हता, फक्त शेती आणि जे असेल ते शेतीमधूनच येत होता. म्हणून माझ्या शिक्षणाचा 60-70 हजार रुपये खर्च मला माहीत नाही, मला हे कळलं नाही. पण ज्या वेळेस मला कळालं की हा खर्च बाहेरून घेतात, हे पैसे बाहेरून घेतात, त्यावेळेसपासून शिक्षणावरचं मन उठलं. वा, मला आणखी 10 वर्ष कमीत कमी इथं लागणार आहेत, माझ्या कॅपॅसिटीनुसार मला माहीत होतं. मग 10 वर्ष जर आपल्याला वर्षाचा खर्च 2-2 लाख 2.5 लाख असेल तर बाप आपला कुठून आणणार? शेतीमधून एवढं शक्य नाही, कारण शेती होती 2.5 एकर. 2.5 एकर शेतीमधून एवढं उत्पन्न किंवा एवढं इन्कम काढणं नव्हतं निघत, बरोबर. नाही, शक्यच नाही. आणि त्यात तुमचा भाग असा थोडा त्यावेळेस म्हणजे बीड जिल्हा म्हणजे एकदम कधी दुष्काळी भागात दुष्काळी भाग, बरोबर. पूर्ण, म्हणून एवढं शक्य नव्हतं. मग एक डोक्यामध्ये खटकलं की बाबा व्याजाच्या खर्चावर किंवा बाहेरून घेतलेल्या पैशावर आपल्याला शिकणं म्हणजे शक्य नाही. बरोबर. आईवडिलांचे विचार मनामध्ये यायले की यार काय करतोय तू इकडं आरामात बसून ट्युशन, खाणं पिणं, 2 टायमाची मेस आहे, झोपतोय, अभ्यास करतोय. मग अभ्यासावरचं मनच उठलं. आणि ज्यावेळेस आपल्या मनात कोणती तरी दुसरी गोष्ट असेल ना, त्यावेळेस त्या गोष्टीवर आपण टिकूच शकत नाही. मग आता ठरवलं किंवा कोणता तरी एक मार्ग निवडायचा. बरोबर. मग त्यावेळेस मी त्या 10x10च्या रूममधून विचार केला की यार आपल्याला शिक्षण सोडून बिझनेस स्टार्ट करायचा. मग तिथून नंतर मी मग असा विचार केला नाही का की आता आपल्या शिक्षणाला आई वडील व्याजाने पैसे घेतात किंवा थोडी गरिबी होती, मग बिझनेस चालू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कुठून करायची, पैसा कुठून आणायचा, मग हा विचार तू? हा, मग तेच मला ह्या गोष्टी डोक्यात नव्हत्या. कारण जे माझं एज होतं, 17-17.5, या एजमध्ये जास्त विचार आणि कोणती माहिती नसते. फक्त जर एखाद्या गोष्टीचं मोटिवेशन भेटलं की हे करायचंय तर करायचंय, एक सनकी दिमाग असतो त्यावेळेस. आणि त्याच काळामध्ये आतापर्यंत एकतर लोकांचं त्या काळामध्ये वाईट होतं, नाही तर चांगलं होतं. आता त्यावेळेस बघ, जसं की तुम्हाला विचारलं घरचे काय म्हणले या गोष्टीमध्ये, तर घरच्यांचा विषय काय होता, घरच्यांना मी विचारू शकत नव्हतो. म्हणून मला तिथं केलेला विचार, जिथं मला शिकायला टाकलं होतं, रूमवर राहायला ठेवलं होतं, तिथून मी रूम भाडं, मेस 1 महिन्याचं वडिलांकडून घेतलं आणि तिथं राम करून जी पेटीमध्ये सगळं सामान आवरलं, रूममध्ये एका कोपऱ्यात ठेवलं. तिथून जी पुण्याला आलो, त्यानंतर पुण्याला 10-15 दिवस मी मित्रांकडे राहिलो, याच्या त्याच्या रूमवर रूम हे बघत होतो, जॉब कुठं काम भेटते का, काय भेटते का. एकदम असे हाल झाले होते, कुठं काय भेटत नव्हतं, कारण एज कंप्लीट नव्हतं आणि एजमुळे कुठं देत नाही. पुण्याच्या ठिकाणी तर नाही, शेतामध्ये वगैरे करू शकतो.
कमीत कमी एकदम 18+ तरी हां. पाहिजे. मग त्यावेळेस मला एका किराणा दुकानावरती काम भेटलं. तिथून मला भेटत किती होते, 3,500 ते 4,000 रुपये. मंथली. 3,500 ते 4,000 रुपये मंथली. आणि ते पैसे तेवढ्यासाठी एक टिकता येईल, पुण्यामध्ये राहता येईल. कारण पुण्याला येताना आणि घरच्यांना खोटं बोलताना एक विचार केला होता की परत जर येईल तर मी जिथं शिकायला टाकलं तिथं नाही, घरी जाईल, पण काही ना काहीतरी करून जाईन चांगलं. ज्यावेळेस घरच्यांना ते धीरज नाव किती बदनाम होतं बघ ना. नाही, मग तेच विचार होता की एक डिसिजन घेतला, इथून मागं भरपूर फील्ड बदलल्यात. आईवडिलांनी पहिल्यांदा कीर्तन करायला टाकलं, लॉकडाऊन मध्ये आलं, तिथून निघला बाहेर तो. बरोबर. त्यानंतर पहिलं स्वप्न तुझं IPS होतं, ते शिकवण्यासाठी घरच्यांनी म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुला डॉक्टरमध्ये टाकलं, ते पण मोडलं. डॉक्टरचं बघितलं स्वप्न तू, ते पण मोडलं. आणि आता जर तू एक बिझनेसमॅन बनण्याचं स्वप्न बघितलं आणि ते पण जर मोडलं, तर मग तुझा जगून उपयोग नाही. बरोबर. मग तुला जर जगायचंय तर तुला वापस नाहीये जायचं, आणि तुला जगायचंय तर आई वडिलांसाठी जगायचंय. मग आलो, त्यानंतर मग ते जसं जसं त्याच्यात काम करत गेलो किराणा दुकानातून, पण माझी भूक मोठी होती ना. बरोबर. मला तेवढ्यात मी कम्फर्ट नव्हतं होऊ शकत, आणि रक्त असं एकदम गरम होतं की करायचंय काय. जसंही 18 कंप्लीट होत आलं तसंही मला एका मार्केटिंग कंपनीशी मी हे झालो, कनेक्ट झालो. आणि मार्केटिंग कंपनीशी ज्यावेळेस कनेक्ट झालो त्यावेळेस जे तू म्हणला ना की पैसे लागतील का बिझनेस स्टार्ट करायला, त्यावेळेस मला ते पैशांचा पॅटर्न समोर आला. पुण्यात आल्यापासून 2-2.5 महिन्यानंतरच हा प्रसंग झाला, आणि त्यावेळेस पण 18 कंप्लीट नव्हतं. त्या पुढच्या व्यक्तीच्या जो मला नेटवर्क मार्केटिंगमध्ये जॉईन करून घेण्यास तयार होता, ज्यानं मला इन्व्हाइट केलं होतं तिथं, तो व्यक्ती 18 म्हणजे ज्याला 18 कंप्लीट नव्हतं त्याला जॉईन नव्हता करून घेत. बरोबर. त्याच्या मागं लागून म्हणजे त्याच्या पण हातापाया पडलो. कारण मला ते पहिली गोष्ट, मला पैसा पाहिजे होता. बरोबर. आणि काम पाहिजे होतं. मला तिथं काम पण थोडं का होईना पण मला आवडलं. मग मी तिथं स्टार्टअप करायचं म्हणलं, पण मनात एक आलं की यार इथं स्टार्टअप करण्यासाठी मला 50,000 रुपये लागत होते. आधीच माझ्या घरच्यांनी 1,00,000 रुपये फीस भरलेली होती. त्यातून हे 50,000. त्यातच हे 50,000 मी कोणत्या तोंडानं मागू, बरोबर. आणि घरच्यांना मागूच शकत नव्हतो. मग कसे उभे केले 50,000? माझ्या पुढं तेच डोंगर होता, 50,000 कसे उभा करू. परंतु त्या फील्डमध्ये ना एक मोटिवेशन वेगळंच असतं. आता मी त्या फील्डमधून बाहेर आहे, पण त्या फील्डमध्ये जे मोटिवेशन भेटतं ना जगात, म्हणजे ते मोटिवेशन कुठंच भेटत नाही. ते टेम्पररी असतं, परंतु बाहेरून भेटणारं ते जे मोटिवेशन भेटतं ना तिथं, ते कुठंच भेटत नाही. त्याचे संस्कार पण भेटतात, मोटिवेशन पण भेटतं भारी. तो मोटिवेशन मला एवढं सांगितलं की तुला करावं लागेल, तुला काही करावं लागेल, पण तुला घरच्यांना पैसे मागणं भाग आहे. दुसरीकडे कुठं मागू शकत नाही, कोणी देणार पण नाही. आणि जरी मी मागितलं कोणाला तरी एवढंच बोलतील की तुझ्या वडिलांना विचार, तुझे वडील हो म्हणले लगेच देतो, एवढंच बोलतील. आणि वडिलांना तर मागायचे कुठल्या तोंडाने. हा, वडिलांना तर मागू नव्हतं शकत. बरं. चुलत्याला कॉल केला, चुलता पण तेच म्हणला की दादानं जर सांगितलं द्यायला, तुला एका कॉलवर तुला पैसे पाठवतो, काही अडचण नाही, काही करू आम्ही इकडं, पण तुझं जर असेल किंवा दादाचं मला टाकतो. आजोबांना कॉल केला, आजोबा पण तसंच म्हणले, आम्ही काहीतरी करतो, जर तुझा बाप हो म्हणत असेल तर टाकून देतो. मग आता शेवटी मला पर्याय एकच होता, वडिलांना कॉल करणं. आई वडिलांना कॉल करून बोलण्याची हिंमत केली की 2.5 महिने झालं मी पुण्याला आणि तुम्हाला सांगितलं नाही. आणि त्यावेळेस मग आई वडिलांना थोडंसं वाईट वाटलं. त्यांना डायरेक्ट असं फील झालं की यार मुलगा आपल्याला आतापासूनच खोटं बोलतोय. मग त्यांनी मला इमोशनल करायला सुरुवात केली. तू काय करतोय हे, म्हणजे तू असं का करतोय, असं का वागलास तू, एकदम म्हणजे त्यांनी एवढं सांगून नव्हता आला पुण्याला की असंच. मी पुण्याला येताना फक्त त्यांना एवढंच हे केलं होतं की रूमचं आणि मेसचं जे पैसे असतील ते महिना संपायच्या आधीच, महिना ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेसच घेतले होते. आणि त्यावेळेस तिथं काही न देता ते सगळं बंद करून मी पुण्याला निघून आलो. त्या पैशामध्ये नाही, घरच्यांना सांगितलंच नाही मी की पुण्याला जातो, मी शिकतो, ट्युशन करतो. मी जॉब जर तिकडं किराणा दुकानावर कामाला जरी असलो, घरच्यांचा कॉल आला कुठे आहे, ट्युशनला चालू आहे किंवा आहे मेसला चालू आहे काहीतरी, हां असं मी मॅनेज करायचो पूर्ण खोटं बोलून. त्यावेळेस मला आत्ता कळतं की यार खोटं बोललास, परंतु एक मनामध्ये असं पण वाटतं की यार खरंच तू त्यावेळेस खूप वाईट वागलास, त्यावेळेस वाटत होतं. पण कसं असतं धीरज की म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स असतोय की बाबा हे सक्सेस होणार आहे किंवा हे करणारच, मी होणाऱ्यापेक्षा करणारच आहे. मग ज्यावेळेस हा कॉन्फिडन्स तुला होता, पण असा पण कॉन्फिडन्स तुला म्हणजे कधी कधी म्हणतो ना आपण ओव्हर कॉन्फिडन्स होतो, पण तुला असं भीती वाटली नाही का की त्यांच्याकडून पैसे आपण घेतोय पण जर हा बिझनेस फेल झाला किंवा लॉस मध्ये गेलो?
नाही ते होतं किंवा तसं होईल म्हणून, परंतु एक मनात जिद्द होती. ते जर झालं तर त्यांना मी तोंड नाही दाखवणार आणि करायचे तर हेच करायचे, काहीतरी चांगलं करायचे. म्हणून ज्यावेळेस त्यांच्याकडून पैसे घेत होतो, त्यांना बोलत होतो असं असं, आणि जे खोटं मी त्यांना सगळ्यात मोठं बोललो होतो की मी ट्युशनलाच आहे, मी ते हे करतोय ते करतोय, त्या खोटं बोलण्याचं काय वाटायचं. त्यावेळेस थोडंसं त्यावेळेस वाटायचं की वाईट बोलतोय, वाईट होतंय, हे होतंय ते होतंय, पण मी करूच काही शकत तुला नव्हतो. त्या optionच नव्हता सिच्युएशनला दुसरा कोणता. त्या सिच्युएशनला मला बस हँडल करायचं होतं. ते हँडल केलं. पुढं जसं जसं आलं, घरच्यांनी सांगितलं की सक्त मना दिली की तू करू शकत नाही, तू घरी ये, तुला शिकायचंय, शिकण्यासाठी आम्ही, तू 50 मागतोय, आम्ही 2 लाख पण कुठंतरी तुला शिक्षणासाठी भरू, पण ते काहीही शिक्षण करू, कर. फक्त तू शिक्षण कर. घरच्यांचा हट्ट एवढाच. आणि मला माहित होतं की मी पुणे जर धरलंय तर पुणे सोडणार नाही, काहीतरी चांगलं केल्याशिवाय. मग वडिलांनी खूप इमोशनल केलं, एवढं इमोशनली की डायरेक्टली घरचे आई वडील मला बोलायचे की डायरेक्टली तू गावाकडे ये, नाहीतर आम्ही औषध पिऊ किंवा फाशी घेऊ. म्हणजे एकदम एकदम एवढं इमोशनल, एकदम हाय लेवल. अरे बापरे. डायरेक्टली आई रडली, वडील रडले, घरचे आजी आजोबा रडलेत मला गावाकडे बोलवण्यासाठी. पण तरीही घरच्यांच्या इमोशन्सला मी अडकलो नाही, कारण मला माहीत होतं त्यावेळेस मला जास्त काही कळत नव्हतं. फक्त मला एवढंच माहीत होतं की भाव करायचे तुला तर काहीतरी केल्याशिवाय पुण्यात सोडायचं नाही. मग तिकडे काहीही होऊ गावाकडं. आणि माझ्यात एक मोटिवेशन भरलेलं होतं. 50% मोटिवेशन बाहेरचं होतं आणि 50% माझं होतं आतलं. माझा निर्धार पक्का होता की मला हे करायचं आहे, आणि त्या निर्धारावर मला त्या फील्डमधून मोटिवेशन भरपूर भेटलं होतं. मग घरच्यांनी तर इमोशनल केलं, परंतु नाही जायचं ठरवलं. मग वडिलांनी आता ठरवलं की याला गावाकडं आपण घेऊन यायचं, आता आपल्याला याला ठेवायचं नाही. मग वडिलांनी काय केलं, त्यांच्या मामाचा मुलगा त्याच्यासोबत त्यांच्या गाडीनं डायरेक्टली गाडीकडून 4:30ला तिथून निघले. आणि त्यांनी मला फक्त विचारलं की तुझी रूम कोणत्या भागात आहे, हां मी येतोय. मग मला माहीत होतं त्यांना जर मी रूमपाशी बोलवतोय तर डायरेक्ट त्यांनी माझी बॅग वगैरे भरून गाडीमध्ये मला कसाही बसवून घेऊन गेले असते. बरोबर. परंतु मी काय सांगितलं मग त्यांना, म्हणलं कुठलं सांगावं, कुठलं. मला एकच पॉईंट माहीत होता पुण्यातला, पुणे स्टेशन. पुणे स्टेशन. बरोबर. पुणे नावाला जोडलेलं पुणे स्टेशन. मला पण माहीत नव्हतं कुठे आहे ते. मी माझ्या मित्रासोबत गेलो तिथं. म्हणलं मी पुणे स्टेशनच्या जवळच आहे, तुम्ही तिथे या, मी लगेच येतो. मग ते तिथं रुबी हॉलपाशी आले. आणि तिथं आल्यानंतर मग मी आणि माझे 2 मित्र भेटायला गेलो. तिथं भेटलो, जेवण वगैरे केलं. दोघांचा त्या प्रयत्न एवढाच, बॅग वगैरे तुझं साहित्य ते सगळं तिकडेच राहू दे, तू चल, तू पहिल्या गाडीत बस आणि गावाकडे चल, गावाकडे विचार करू आपण या गोष्टीवर आणि तुला आणून आम्ही असंच सोडतो. पण मला माहीत होतं जर इथून गेलो तर मी परत पुणे लाईफमध्ये मला माहीत नव्हतं की मी बघल की नाही. आणि जर त्यावेळेस जर मी गेलो असतो तर मी आज इथं नसतो किंवा आज मी समाजापुढे नसतो. त्यावेळेस त्यांना एवढं सांगितलं, काय करायचं करा, वाटलं इथं मारून टाका, पण मला गावाकडे यायचं नाही. माझा निर्णय फिक्स आहे. वडिलांचं एवढा राग आला होता मला. त्यांनी काय विचार केला का हाणलं नाही काय माहीत, एवढा त्यांचा विचार, एवढा त्यांनी राग आला होता. मग त्यावेळेस त्यांनी, तरी बाप तो बाप असतो, जरी बाहेरून दिसायला कितीही तो खडकासारखा खरबूड असला तरी मधून तो एकदम नरम. जसं आईची माया सगळ्यांना जशी दिसते ना, त्यापेक्षा नरम बाप. त्यावेळेस बाप एवढा रागामध्ये होता ना माझा. डायरेक्ट त्यांनी सांगितलं की बरं चालतंय. त्यांनी शेवटचा निर्णय, मला कमीत कमी 1 ते 2 तास मनवत होते ते. त्यांचा राग तर मला दिसत होता. एकदम त्यांनी या स्टेजपर्यंत गेले की एक बाप मुलाला म्हणतोय तुला देतो मी पैसे, काही करीन मी, तुझा फ्युचरचा तुझा विषय आहे ना, उद्या माझ्यावर टिप्पणी नको की माझं इथं चांगलं होत होतं आणि तुम्ही केलं नाही म्हणून मी तुला देतो पैसे, पण त्या पैसे दिल्यापासून पुढं तुझ्यातून माझ्यात काहीच नातं नाही. बरोबर. आता ह्या स्टेजला पण मी थरथर कापत होतो, तरी पण थांब, निर्णय माझा झालाय. मी आलतो कोणासाठी, माझे स्वतःचे काही स्वप्नच नव्हते त्या टायमिंगला. माझे एकच की आईवडिलांचा बोजा कमी करायचा. हां, माझ्या मनात एवढंच. आणि बाहेरून मोटिवेशन पण त्याविषयीच भेटलेलं. पण माझा निर्धार पक्का की मला हेच करायचं. मग त्या स्टेजला ज्यावेळेस वडील गेले त्यावेळेस पण मी मागं नाही सरकलो, कारण मला माहीत होतं जर आज मागे सरकलो तर एक दिवस असा बघायला नाही भेटणार की आईवडिलांच्या चेहऱ्यावर खुशी नाही बघायला भेटणार. म्हणून मला आत्तापर्यंत एवढा राडा केलाय तर चल. त्यावेळेस मग वडिलांनी जाताना 500ची नोट काढली खिशातली, थोडी 500ची नोट हातावरती टेकली
आणि म्हणजे संध्याकाळपर्यंत तुला जेवढे आहेत तेवढे पैसे पाठवून देतो, तुला काय करायचं ते कर, तुझा आणि माझा आजपासून काहीही संबंध नाही. अरे बापरे. डायरेक्ट मला ते तू कधी हां. विसरू शकत काय नाही नाही कधीच नाही. डायरेक्ट रडायला आलं तिथून मग रूमवर गेलो आणि अर्ध्या वाटात गेल्यानंतरच त्यांनी 10,000 पे केले. एक अशी मनामध्ये त्यांच्या पण राग आला होता ना, भरपूर असा राग की जे म्हणेल ते. आता ते म्हणलाय ना त्याचा एकदम म्हणजे असं एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचं असल्यास माणूस कसं रागातून, तसं की ह्याला पैसे देऊन मला रिकामं व्हायचं. पण तू म्हणतो मला बिझनेस करायचा होता, तू पुण्यामध्ये आला, घरचे एवढे फोर्स करत होते तुला गावाकडे चल, पण तू असा का नाही बिझनेस केला की जो गावामधूनच करू शकतो किंवा गावामधून तो बिझनेस होऊ शकतो? असा का बिझनेस चॉईस केला नाही तू? ऑनलाईन बिझनेसच का चॉईस केला? तेच ना की घरचे मला फक्त शिकण्यासाठी मार्गदर्शन करत होते, शिकण्यासाठी सपोर्ट करत म्हणजे होते. गावाकडे राहून तू गावाकडे जर बसून मी supportच केला नसता त्यांनी. जर घरच्यांमध्ये बोललो असतो की मला असं करायचंय, मी दिसायला एवढं तू काय करणार आहे, जे काय म्हणणार आहे. जर मी आत्ता म्हणलं की मला करोडो रुपये कमवायचे 4 चौघांमध्ये बसून, तर मी ज्या ठिकाणावर उभा आहे आसपासचे लोक माझ्याकडे बघतील, हसायला लागतील आणि म्हणते नाईस जोक, असं बोलतील ना डायरेक्टली. ही सिच्युएशन माझ्या घरात पण तेच ना. मग म्हणजे गावात ती मेंटॅलिटी नसते लोकांची. नसते. म्हणजे जर एखादा बिझनेस केला आणि तो चुकून फेल झाला तर ते त्यांना एक तेवढेच पाहिजे असतात. Right, मग right, ते थोडं आपल्या फोकस वरती डिस्ट्रॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. Right, त्यामुळे म्हणजे तू जो डिसिजन घेतला, मला तरी असं वाटतं की तू बरोबर डिसिजन घेतला, पुण्याला आला आणि तू हे चालू केलं. मला तुला विचारायचंय की तू जसं म्हणतो मी आधी एका कंपनीमध्ये जॉईन होतो, नंतर ते सोडलं, मग ते कोणती कंपनी होती आधी तू जॉईन झाला ती? नाव तर नाही सांगणार तसं. नाही म्हणजे नाही. work काय करत होते ती कंपनी? हां, मी नेटवर्क मार्केटिंग फील्डमध्ये होतो आधी आणि त्या फील्डचे मी आभार मानल. भलेही त्या फील्डला आज लोक नावं ठेवत असले तरी मोस्ट ऑफ दी बिझनेसमॅन किंवा बिझनेस माइंडेड पर्सन्स त्याच फील्डमधून येतात आणि त्या फील्डमध्ये क्रिएट होतात. ती फील्ड अशी आहे ज्या फील्डमध्ये नागरिक एक देशाचा नागरिक कसा असावा त्यावर पण संस्कार होतात, एक बिझनेसमॅन कसा असावा ते पण, आणि एक चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. भलेही भरपूर लोकांनी ऐकून बोलून किंवा चर्चांमध्ये किंवा ट्रोलिंगमध्ये त्याला ट्रोल केलंय, परंतु तो भाग खूप चांगला आहे. जरी एखाद्याला करायचं नसेल किंवा आवडीचा पार्ट नसेल त्याच्या किंवा हे नसेल तरी ते प्रोफेशन, कोणताही बिझनेस एखाद्या बिझनेसची सुरुवात किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीज शिकायच्या असतील ना, तर कोणती शाळा किंवा कोणती MBA वगैरे अशा डिग्र्या पण जे शिकू शकत नाहीत ते तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग फील्ड शिकू शकाल. आणि माझी जी कसरत झालेली, जे मी शिकलोय सगळं ते तिथून शिकलोय. आज मी जर तुझ्यासमोर कॅमेरासमोर बोलत जरी असेल तरी बोलतोय ते कशामुळे? तिथल्या डेअरिंगमुळे. तिथे ते पर्सनॅलिटी क्रिएट झाली. हे सगळे आज पर्सनॅलिटी आहे सोशल मीडियावरती, हजारो लोकांच्या समोर जी पर्सनॅलिटी आहे ती कोणामुळे? त्याच गोष्टींमुळे, त्या फील्डमधून मी आलो. आता नेमकं असं कोणतं वर्क करतो? जसं की मी तुला म्हणले की तू एक म्हणजे महिन्याला लाखोंची अर्निंग करतो, मग कोणता प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर? मी पहिली गोष्ट नेटवर्क मार्केटिंग सोडलीच नसती, कारण एक आवड बनली होती किंवा एक चांगलं स्टेज तयार झाली होती. बरोबर. विषय झाला फक्त जिथं जाईल तिथं काही चांगले लोक भेटतात, काही वाईट भेटतात. बरोबर. तिथं लोक म्हणजे पुढं न जाऊ देणारे लोक भेटले आणि मग त्या निगेटिव्ह लोकांमध्ये राहून नको वाटलं. असं मग 2024 येत होतं आणि ठरवलं की यार 2024 मध्ये आता असं गरीब नाही राहायचं किंवा बस झालं खूप करतोय आपण. तिथं पण होतो मी, तर तिथं पण माझी परिस्थिती अशी होती की घरच्यांकडून जे पैसे घेतले होते त्या व्यतिरिक्त मी घरच्यांना दुसरे पैसे मागू शकत नव्हतो. मग माझं एकच की मला काय करायचं, 2024 मध्ये असं उपाशी राहून किंवा रडत पडत किंवा मूड ऑफ कडून असे दिवस मला काढायचे नाही आहेत. एकदम दिवस तिथं असे होते, आज जरी आठवले तरी अंगावरती काटा उभा राहतो की मी 2-2 दिवस पाण्यावरती वडापाववरती असे काढले. पण मी घरी कॉल नाही केला. घरी कॉल केला 4 शिव्या देतील पण मला पैसे पाठवतील, कारण ते आई वडील आहेत. बरोबर. दुनियानं जरी आपल्याला लाथा मारल्या तरी आई वडील काळजामध्येच घेतील. मग त्यावेळेस मी त्यांना बोलू शकत होतो नाही. एक ठरवलं होतं या 50,000च्या वर जर ट्रान्झॅक्शन होईल तर माझ्याकडून त्यांना होईल, त्यांच्याकडून मला नाही होणार. मग कितीही परिस्थिती वाईट आली, त्या परिस्थितीतून मला माझ्या मित्रांनी सुधारलं, मित्रांनी सावरलं. परंतु मी उपाशी राहिलो त्या सिच्युएशनमध्ये, पण ढासळलो नाही. पण त्या सिच्युएशनमध्ये होतो. ती सिच्युएशन तर ती फील्ड तर सोडायची नव्हती, परंतु 2024 मध्ये ठरवलं की या सिच्युएशनमध्ये जगायचं नाही आहे भाऊ, तुला लवकर मोठं व्हायचं, काहीतरी करावं लागेल.
मग एक ॲफिलिएट कन्सेप्ट माझ्या समोर आला सोशल मीडिया थ्रूच. ॲफिलेट येस, हे काय? एक ॲफिलिएट आज जे भारतामध्ये नवीन आहे, यंग जनरेशनमध्ये तर भरपूर जणांना माहिती आहे. जर समज की हा चहाचा कप आहे हां. आणि हा तू ॲमेझॉनवरून परचेस करतोय, बर पण हा कप मी सोशल मीडिया थ्रू तुझ्यापर्यंत प्रोव्हाइड करणार. माझं काम काय, तुला डोर टू डोअर आणून द्यायचं नाहीये किंवा तुला कोणती गोष्ट पाठवायची नाहीये किंवा डिलिव्हरी. ॲडव्हर्टाईज करून ती माझी जी ॲड क्रिएट करणार आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची. ओके. मग लोकांमध्ये तुझ्यासारखे 10 जण आहेत, 10 मधल्या एक जणाला तरी चहाच्या कपाची गरज आहे ना, बरोबर तो तिथून परचेस करणार आहे. करणार. तो चहाचा कप ज्याच्याकडे बनलाय, ज्याच्या कंपनीतून आलाय, ती कंपनी मला त्या ब्रँडिंगच्या मागे काही कमिशन देते. ओके. या ते जी कमिशनचा भाग आहे आणि जो ॲड करणार आहे तो ॲफिलिएट, तो ॲफिलिएट वर्क करतो. त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. आणि आता सध्या मी त्या बिझनेसमध्ये वर्क करतोय आणि 2024ला मी या ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये पाऊल ठेवलं आहे. नेटवर्क मार्केटिंगचा एक्सपिरियन्स होता की मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज, सेल्स स्ट्रॅटर्जीज, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप, ह्या सगळ्या गोष्टी तिथून शिकलो. आणि मला तिथं शिकायला भेटलं, पण पैशाला थोडं कमजोर राहिलो मी तिथं. पैसा कमवण्याच्या बाबतीत म्हण, माझे स्वप्न पूर्ण करण्याच्या बाबतीत म्हण, तिथून जर मी काही रिटर्न्स केले असतील तर फक्त घरच्यांनी दिलेले पैसे एवढंच मी रिटर्न करू शकलो आहे. बाकी तिथून जास्त काही रिटर्न्स नाही करू शकलो. आणि त्यावेळेस मी फील्ड चेंज करण्यासाठी कम्फर्ट झालो की हां, आता मी फील्ड चेंज करू शकतो, कारण इथं जे पैसे भरले होते ते मी घरच्यांना रिटर्न केलेले आहेत. मग तिथून ठरवलं की 2024मध्ये एक नवीन सुरुवात, नवीन जोश आणि एक नवीन पाऊल. मग तिथून एक मित्र होता जे त्याच्यासोबत मी कॉलवरती कनेक्ट झालो आणि त्याच्यासोबत हे स्टार्टअप केलं. मग त्यानं गाईड केलं, त्यानं दिल्लीला नेलं, त्याच्या खूप मागं लागून मी त्याच्यासोबत दिल्लीला गेलो. आणि त्यानं दिल्लीला घेऊन जाऊन मग तिथं मला मेन कंपनीच्या ऑफिसमध्ये, जिथे की तुला जर सांगितलं की हा प्रोडक्ट बरोबर, तर मी डिजिटल प्रोडक्ट असतात, डिजिटल प्रोडक्टची मार्केटिंग करायची होती मला त्या कंपनी. आणि मला इथं फिजिकल प्रोडक्ट नसतं का, म्हणजे फिजिकल प्रोडक्ट नव्हतं ना. जसं की बघ, डिजिटल प्रोडक्टमध्ये मी तुला एक उदाहरण देऊ शकतो. जसं की तुझ्या मोबाईलचं रिचार्ज आहे, हे डिजिटल प्रोडक्ट आहे. ह्याला पण कोणतरी सेल करत आहे. तुझ्या टीव्हीचा रिचार्ज आहे, तुझं सिम कार्ड आहे बरोबर, तुझ्या सिमचा VIP नंबर असेल बरोबर, काही ज्या ऑनलाईन तुला सर्व्हिसेस भेटत आहेत बरोबर, ह्या सगळ्या ऑनलाईन सर्व्हिसेस हे जी डिजिटल प्रोडक्ट आहेत. किंवा समज एखादा कोर्स आहे, जसं की ज्या फील्डमध्ये मी काम करतो, जसं की माझ्याकडे बघ स्पोकन इंग्लिश असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, शेअर मार्केट असेल, त्यानंतर MS Excel असेल, त्यानंतर जे आता ट्रेंडिंगला आहेत AI असेल बरोबर. जे असे वेगवेगळे डिजिटल स्किल आहेत, या स्किल रिगार्डिंग कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस कंपनीनं बनवून ठेवलेले. त्या कोर्सेसची फक्त मी बघ सेल पण म्हणू शकत नाही आपण, कारण सेल म्हणजे काय झालं की डायरेक्टली हा माझा प्रोडक्ट आहे, माईक घ्या किंवा माईक असं माझं दुकान आहे, मी देतोय, याला झालं सेल. पण या गोष्टींना फक्त आम्ही प्रमोट करतोय. आम्ही फक्त याची इन्फॉर्मेशन देतोय. तू हे समजा सोशल मीडियावरती मला भेटलाय आणि तू स्वतःहून मला विचारतोय सेलच्या बाबतीत काय असेल, किंवा माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे मी असा ठेवलाय आणि या बाबतीत तू येऊन विचारतोय, मी तुला ह्याच्याबद्दल माहिती सांगतो आणि घेण्यासाठी फोर्स करतोय. हे झालं सेल. बट एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीबद्दल तू मला माहिती विचारतोय, मी बस माहिती हा माहिती आहे, असा छान आहे, प्राईस वगैरे छान आहे, भरपूर छान आहे. आणि त्यावर तू डायरेक्टली कंपनीला पेमेंट करून घेतोय. तू मला पेमेंट करतोय का? नाही. जर मला करतोय तर ते झालं असेल, कंपनीला पेमेंट करतो आणि ते माहिती सांगितल्याबद्दल कंपनी मला पेमेंट करते. आणि तू स्वतः विचार कर, आज जर जिओला, त्यानंतर टाटा, अशा कोणतीही मोठी कंपनी घे, तिला मोठं कोणी केलं? लोकांनी केलं आपल्या. कसं केलं? तर मी सुरुवातीला समजा जिओचं कार्ड घेतलं, फ्रीमध्ये भेटलं, बॅलन्स भेटलं, चांगली सर्व्हिस भेटली, मी काय करणार आहे? मी गप्प बसणार आहे? नाही. जर फ्रीमध्ये जिओचं कार्ड घेतलंय तर मी काय करणार? अख्ख्या गावाला सांगत सुटणार, कार्ड घेतलंय फ्रीमध्ये, 2 GB आहे, असं आहे तसं आहे, लय भारी खतरनाक सर्व्हिस आहे, सांगणारच आहे ना. भारतातला माणूस गप बसूच शकत नाही. आणि फ्री म्हणलं तर अजिबातच नाही. फ्री म्हणलं तर नाहीच बसू शकत. मग जिओ कार्डला सगळ्यांमध्ये ट्रेंडिंगला कोणी आणलं? सगळ्यात उशिरा आलेला आणि सगळ्यात लवकर फेमस झालेलं जिओ आहे, त्याला कोणी आणलं? आपल्याच लोकांनी आणलं. मग याच गोष्टीचे लोक पैसे नाही येत घेत, फुकट लोक दुसऱ्याला मोठं करतायत, आधी सवय लावून देतात त्या प्रोडक्टची, सवय लावून देतात. मग आज झाले, मग आम्ही तेच काम करतोय. आम्ही
फक्त त्या कामाचे आम्हाला कंपनी पैसे देते. पण मला तुला विचारायचंय की असे एवढे पैसे कंपनी देते का की आज तुम्ही म्हणजे एवढे सक्सेसफुल झालाय असं, म्हणजे त्याच्या माग असं काय सिक्रेट आहे की काय? बघ, सिक्रेट एकच आहे, जे प्रत्येक गोष्टीच्या मागं असतं तेच आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये जे असतं, प्रत्येक यशाच्या मागं जे सिक्रेट असतं तेच आहे. आणि ते सिक्रेट सगळ्या जगाला माहिती आहे की मेहनत. बरोबर. प्रत्येकाला मेहनत करणे. आज काही असू दे, आज तू यूट्यूबवर उतरला आहे, यूट्यूबवर पण तुला काय करायची तर मेहनतच करायची. मेहनत नाही केली, तू लोकांमध्ये नाही आहे, तू बस यूट्यूबर आहे. आणि असे भरपूर यूट्यूबर आहेत. आता तू जर मेहनत केली, तू जर वेगळं काहीतरी केलं, डोकं चालवलं, जर तुला रात रात झोप येत नसल, काहीतरी करायचं आहे, जग किती कमवतोय, 15 कमवतोय तर मला 15 लाख कमवायचे, 15,000वर नाही थांबणार, हे विचार. जरी विचार कर, तू जे म्हणतो ना आज एवढे पैसे का देते, त्याच्या मागे फक्त मेहनत आहे. आणि दुसरी गोष्ट, मी अशा 2024 मध्ये मी अशा लोकांमध्ये गेलोय जे लोक हजारोच्या आणि लाखोंच्या गप्पा करतच नाही. त्यांच्या गप्पांमध्ये कधी पण 100 करोड, 1000 करोड, 500 करोड, 700 करोड, 800 चर्चांमध्येच हे असतं. बिझनेसमध्ये त्यांच्या स्वप्नांमध्येच कुठली तरी मोठी गाडी, कुठलं तरी लक्झरी हाऊस, कुठलं तरी लक्झरी प्रोडक्ट, अशा लोकांमध्ये. संध्याकाळी साधं चर्चेला जरी बसले आमची पोरं तरी चर्चा ह्याच्या नसतात की ही पोरगी कशी दिसते, ती पोरगी कशी दिसते, ह्या चर्चा नसतात. किंवा खायची का तुला इमल, खायची का तुला हे गुटखा, हे ते, ह्या चर्चा नसतात आमच्या पोरांच्या. आमच्या पोरांच्या चर्चा असतात, महिंद्राची गाडी चांगली आली, नवीन आली आहे, कालच्या रात्रीचीच गोष्ट. रिलेटेड सगळं प्रत्येक दिवशी आमच्या ह्याचाच आहे, बरोबर. बाबा आता मला काय घ्यायची आहे, BMW घ्यायची आहे, कोणता आले वर्ष. आमच्या सर्चमध्ये पण तेच असतं. अच्छा. हां, यार आपण जर पुण्यामध्ये एखादा फ्लॅट घेतला तर कसं राहील, फ्लॅट घेतलं तर कसं राहील, एक इन्व्हेस्टमेंट कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, आता पुढचं पेआउट येणार आहे, मग ते किती सेव्हिंगला टाकायचं, काय म्हणजे चर्चाच ह्या असतात, टाइमपास नाही आहे. आज जर माझ्या वयाचे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आमच्या वयाची जर पोरं बघितलीस तर काय करतायत, तुझ्या वयाचा पोरं, तू आज मेहनत करतो यूट्यूबवरती, परंतु तुझ्या वयाची जर बाहेरची पोरं बघितलीस तर 50% पोरं काय करतायत, टपरी आहे, त्यानंतर कॉलेज आहे, त्यानंतर कट्ट्यावरती आहेत, कुठंतरी पबजीचा डाव रंगलेला आहे, कुठंतरी गुटख्याचा डाव रंगलेला आहे, कुठंतरी टपरीवरती घोळका जमलेला आहे, कुठंतरी पुरी बघण्यासाठी घोळका थांबलेला आहे, कुठंतरी मोटरसायकलचं धुप्पण काढीत बापाच्या पैशावरती उधळण चालू आहे. आपल्या वयातल्या पोरांची हे ऐशो आराम चालू आहेत सध्या. परंतु मी त्या फील्डमधल्या पोरांमध्ये जर असतो तर आज वायाला गेलो असतो. पण 2024 अशा लोकांमध्ये गेलो ना, अशा मित्रांमध्ये गेलो. सक्सेस होण्यासाठी पण आजूबाजूचं सर्वात महत्वाचे असते एन्व्हायरमेंट, आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट असतं ना. बघ, मला ज्यावेळेस मी याच्यामध्ये होतो, नीटचं शिक्षण घेत होतो, त्यावेळेस मला सांगितलं होतं की जे आपले जे हे असतात गुणधर्म असतात, ते गुणधर्म 75% आपल्या फॅमिलीकडून भेटतात. आजी आजोबा, वडील आणि आई यांच्याकडून आपल्याला 75% भेटतात. परंतु 25% जे गुणधर्म भेटतात ते आपल्याला आजूबाजूच्या परिसरातून, आपल्या संपर्कामधून भेटतात. संगत म्हणतात ना, संगतीमधून भेटतात. तर तसं झालं म्हणून हे सगळा जे पैसा आहे ते झोप लागू देत नाही. आणि आज पण जे येतोय ते बाहेरच्या लोकांना खूप वाटतोय, परंतु आजही तो माझ्यासाठी कमी आहे आणि कमी पडतोय. आणि आजही मी तुला किंवा ऑडियन्सला सांगू शकत नाही किंवा मी श्रीमंत आहे, मी आज खूप गरीब आहे, एवढंच सांगू शकतो की माझ्या विचारांमध्ये. आम्हाला तसं वाटत नाही. नाही, बघ, 10-15 लाख रुपये कमवणं यातूनच जर बाहेरून वाटत असेल किंवा वयाच्या ह्याच्यातून वाटत असेल तर हे आपल्या देशात वाटतंय. पण तुला तर नाही वाटत, तू म्हणतोय पण तू तुझ्या ऑडियन्सकडून बोलतोय. तुला नाही वाटणार का? कारण तुला पण माहिती आहे की बाहेर जर गेलं, बाहेरच्या देशात जर गेलं तर आपल्या एवढ्यालेच असे तरुण आहेत ज्यांच्या करोडोंच्या प्रॉपर्टी आहेत, करोडोंचे त्यांचे बिझनेस आहेत. कोणी मर्सिडीजमधून फिरतोय, कोणी लँड रोवरमधून फिरतोय, कोणी नवीन नवीन गाड्या घेतोय, नवीन नवीन बंगले आहेत. दुबईसारख्या शहरामध्ये ज्यांच्या बिल्डिंग आहेत, असे तरुण आहेत, आपल्या वयाचे तरुण आहेत, असे भरपूर जण आहेत. मी मोस्टली बघतो की आपल्या भारतातली मुलं आणि बाहेरची म्हणजे जसं की आउट ऑफ इंडिया मधली मुलं हे बिझनेस करायला लाजत नाहीत. म्हणजे कम्पॅरिझनली आपल्या भारतातली मुलं कोणताही बिझनेस असो, तो स्मार्ट वर्क असो किंवा हार्ड वर्क असो, ते करायला लाजतात. म्हणजे हार्ड वर्क करायचं तर कोणतरी बघेल आणि स्मार्ट वर्क करायचं तर कोणतरी नावं ठेवेल, असं ही मेंटॅलिटी तयार झाली आपल्या भारतातल्या मुलांची. तर त्यांना तू काय सांगशील, म्हणजे ही मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? त्यांना सिम्पल की एन्व्हायरमेंट चेंज करावं लागेल. आणि जर ठरवलं ना एखाद्या युवकानं तर बाहेरच्यापेक्षा आपला भारी पडू शकतो त्याच्यावरती. कारण विचार कर, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पहिल्यांदा तोरणा किल्ला जिंकायला गेले
त्यावेळेस त्यांच्याकडे काय होतं, म्हातारी माणसं होती त्यांच्याकडं पण त्यांच्यासारखी सवंगडी होते, बरोबर. त्यांच्याकडे तेच सवंगडी होते. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे त्यांनी इतिहास कोणत्या वयात घडवला? 16व्या-17व्या वर्षातच घडवलाय ना. त्यावेळेस त्यांची एज काय होती? तो जो त्यांचा ग्रुप होता, जे आसपासचं इन्व्हायरमेंट जे होतं ते इन्व्हायरमेंट त्यांना लायक होतं. आज आपल्या युवकांना झालंय काय? इन्व्हायरमेंट भेटलं कॉलेजमधून त्याला त्याच्यासारखाच मित्र भेटणार, वेगळा भेटणार आहे का? नाही, त्याच्यासारखाच असा एक ग्रुप तयार झाला. मग झालं हुशारपण, हुशारी वगैरे झालं. त्यानंतर तो बिझनेस वळल कसा? तो चांगल्या विचारांकडे वळल कसा? त्याला चांगला कॉन्टॅक्टच कुठून होत नाहीये. जर तू पैशाच्या संगतीत गेलास तरच सोनं होणार. जर तू लोखंड आहे, पैशाच्या संगतीत गेला तरच सोनं होणार आहे. तू कोणत्याही दगडाच्या संगतीत गेलास तर तू आहेस तसा दगडच राहणार, लोखंडच राहणार आहे ना. अगदी तसंच आपल्या युवक का पुढं नाहीत तर त्यांचं इन्व्हायरमेंट मॅटर करतं. आणि बघ, ही जी सिच्युएशन मी सांगतो ती आता बरीचशी बदलायला लागली बरं. भरपूर युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सध्या काही दिवसांपूर्वी म्हणता येईल किंवा युवक भरपूरच वाया गेलेले होते, परंतु आता नाही म्हणता येणार. कारण भरपूर युवक आहेत जे बदलले, जे ट्रेडिंगच्या नादाला काही जण लागले, ट्रेडिंगचं व्यसन काही जणांना लागलं, काही जणांना आमच्यासारखं ॲफिलेट असो किंवा कोणत्याही मार्केटिंग क्षेत्रामध्ये चांगलं प्रगती करतायत किंवा चांगले चांगले कपड्याचे उद्योग, कापड उद्योग बघतो आपण, कितीतरी रील स्टार त्याच्यामध्ये पण शिरलेत. असे युवक लोक आता सध्या चाललेत पुढं. लवकरच आपल्या इंडियामधील चांगले चांगले युवक हे असे म्हणजे एक उजळून दिसतील. महाराष्ट्रातले तर लवकरच दिसतील. पण मला असं वाटतं की हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क कायम चांगलं असते, असं मला तरी वाटतंय. तुला काय वाटतंय? ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार आहे, माइंडसेटनुसार, बरोबर. तर येणाऱ्या काळामध्ये कधी पण कसं राहणार आहे, जे स्मार्ट वर्क असणार आहे आणि हार्डवर्क आहे. हार्डवर्क करत जरी असाल तरी त्याला सपोर्ट पाहिजे स्मार्ट वर्क. एकदम बरोबर. तर ते हार्डवर्क सोपं पडेल. म्हणजे जर तुझा बिझनेस आहे कशाचा तरी, एखादा सपोज तुझा चहाचा बिझनेस आहे, त्याच्यावरती तो मेहनत करतोय, पण त्याच बिझनेसला तर तू थोडंसं स्मार्ट वर्क वापरून जर तू त्याला सोशल मीडियावरती आणलं तर तुझा बिझनेस 10x वाढेल. त्याच्यावरती जसं की एक एक्झाम्पल देईन, जे आता ट्रेंडिंगला आहे ते डॉली चायवाला असेल किंवा भरपूर असे चहावाले आहेत, बरोबर. त्यांनी काय केलंय, स्वतःच्या स्किल्स, स्वतःचं काम करत करत त्यांनी काय केलं, स्वतःला सोशल मीडियावरती आणले. हे झालं त्यांचं स्मार्ट वर्क. आणि जे ते दिवसभर मेहनत करून पैसे कमवत आहेत ते झालं त्यांचं हार्डवर्क. म्हणजे असं एक जर दोघांची लिंक लावली तर काम भरपूर चांगलं. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क जसं यांचं एक नवरा बायकोचं नातं झाल्यासारखं आहे. हां, आणि झालंच पाहिजे तरच तुम्ही ग्रो होणार. हां, बघ सध्या आता मी पण आहे, तर माझे जे करोडोचे स्वप्न आहेत हे स्मार्ट वर्क माझं पूर्ण नाही करू शकतो, पण मला तेवढा पण त्यात इंटरेस्ट नाही आहे. माझं स्मार्ट वर्क करण्यामागचा उद्देश काय आहे की एक बजेट जुटावं, असं बजेट ज्या बजेटमधून मी एक मोठा असा ऑफलाईन बिझनेस स्टार्ट करू शकतो. सपोज एखादी माझ्या स्वप्नातली कंपनी असेल किंवा काहीतरी मोठा बिझनेस असेल, असं करू शकतो. तर तुला विचारायचं आहे मला धीरज की स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क याची मला अशी जरा 2 लाईनमध्ये डेफिनेशन सांगशील का? स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क. पण हार्डवर्क तेच आहे की जे ह्या मानापासून खाली फक्त शरीराचा वापर करून आपण जे काम करतो ते झालं हार्डवर्क. आणि जे इथं चालतं, ज्याचा वापर इथून वर होतो ज्या कामांसाठी, ते झालं स्मार्ट वर्क. जास्तीत जास्त तर मोस्ट ऑफ दी. भारी उत्तर होतं. धीरज, तुला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण आज मोबाईल बघतो, म्हणजे जसं तुमचं वर्क तर ऑनलाईनच आहे, पण आता ऑनलाईन फ्रॉड पण भरपूर होत आहे. म्हणजे मी तरी पर्सनली माझ्यासोबत सुद्धा 1-2 वेळा फ्रॉड झालेला आहे. बघ, तुझ्यासोबत पैसे लावा आणि ते डबल होतात असं काहीतरी आहे. मग तसंच तुमचं हे सिस्टम वर्क करतं की तुझ्या क्षेत्रामध्ये नाही आहेस ह्या क्षेत्रामध्ये तरी तुझ्यासोबत फ्रॉड झाला, आणि फ्रॉड झाल्यामुळे तू कधीही घाबरणार आहे या क्षेत्रामध्ये यायला. सेम तसंच या सगळ्या क्षेत्रात पडायच्या आधी 8,000चा माझा पण लॉस झालेला आहे. एक फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावावरती म्हण की मला इंस्टाग्रामवरतून असं एक पुढून मेसेज येतो की मी तुमचे पैसे हे करल, डबल करल, 25 दिन में पैसा डबल. हां, पण त्यांनी मला 25 दिन पण नाही एक्साइटमेंट लावली. तुमचे एक 15 मिनिटात पुढच्या 3,000 देत आहे तर तुम्हाला 55,000 रुपये तुमच्या बँकमध्ये येतील. अरे बापरे. मग 3,000चे 55,000. आता तो ऐकल्यानंतर तो आश्चर्यचकित होतो की 3,000चे 55,000 आणि 15 मिनिटात काहीही न करता. तर
यावेळेस माझ्या तिथं फ्रॉड झाला माझ्यासोबत. मी पैसे गुंतवून बसलो, 3 म्हणता माझे 8,000 रुपये तिथे गेले. आणि त्यावेळेस माझं एवढं माइंडसेट चालत नव्हतं, नवीन नवीन मोबाईल हातात आलेला होता आणि इकडून तिकडून कुठूनही मी ते 3,000, त्यानंतर पुन्हा 2,000, पुन्हा आणखी 3,000 असं करून त्यांनी मला 8,000ला चंदन बुका लावला. परंतु आपल्या लोकांना हे कळायला पाहिजे, माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो मी तिथं मूर्ख बनलो. त्या एक्सपिरियन्सवरून मी सांगेल किंवा 15 मिनटात, 5 मिनटात, 10 मिनटात, एका दिवसात पैसा डबल म्हणा किंवा 10 देता येते त्याचे 10,000 असं कुठंही होत नाही. आणि असं होत असेल तरी करू नका. कारण पैसा कमवायचा असेल तर मेहनतीनं कमवा, स्किलनं कमवा. तुम्ही काहीही प्रोडक्ट सेल, जर आज मी एखादा कोर्स सेल करतोय तर दारू, गुटखा, गांजा सेल करण्यापेक्षा मी चांगला प्रोडक्ट सेल करतोय याचा मला अभिमान आहे. बरोबर. आणि मला जर जसं पुढून की ते प्रोडक्ट तू सेल करून पैसे पण जास्त कमवू शकतो, पण ते लॉंग टर्म नाही आहेत. ते बघ वाईट वळण आहे, बरोबर. स्वतःचं पण शरीर चाललंय आणि दुसऱ्या एक लोकांना आपण वाईट वस्तू देतोय. परंतु आज जर मला कोणी पुढून म्हणत असेल की काय सोशल मीडियावरून तू असं वर्क करतोय, लोकांना तुम्ही फितवताय किंवा ते हे काय चाललंय, काय तुमचं व्हिडिओ बनवताय टाकताय, तर हे लोक म्हणले ना, तर ते म्हणणारे लोक गांजेडे असतील किंवा ते काही कसेही असतील, आम्हाला मॅटर करत नाही. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की आम्ही काम करतोय ते चांगलं करतोय. आम्ही कोणत्याही प्रकारचं वाईट काम करत नाही. ज्यामुळे कोण काही म्हणाल, काहीही होईल, त्याचा काहीही फरक पडत नाही. आता तुला म्हणजे आपण थोडंसं, आता तू जो बिझनेस सांगितला ॲफिलिएट मार्केटिंग, आणि लोकांना हे जाणून घ्यायची पण जास्त इच्छा आहे की हे कसं वर्क करतं, किंवा याच्यासाठी शिक्षणाची अट असते का, याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागते, हे तू जरा पहिली गोष्ट सांगशील म्हणजे आपल्यासारखे तरुण मुलं या क्षेत्रात येतील. माझ्यावरून ग्राह्य धर की 12वी नंतर कसलं शिक्षण घेतलं नाही. 12वीच्या परीक्षेची गंमत सांगाल माझ्या. 11वी झाली त्यानंतर जी इकडं आलो मी, त्यानंतर पुन्हा मला 12वीच्या परीक्षेसाठी घरच्यांनी आग्रह धरला होता की तू गावाकडे ये, परीक्षा दे, परीक्षा देऊन तू परत जा. पण मला माहीत होतं हे परीक्षेला बोलवत आहेत तर मला काही वापस देणार नाही. परंतु तरी पण मी मित्राला फॉर्म भरायला लावून मी परीक्षेची प्रोसेसिंग केली, परीक्षेला गेलो सहित. परंतु ज्यावेळेस मी पहिल्या पेपरला गेलो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये टूप पेटली की यार जर मी पास झालो चांगल्या मार्कांनी, मला तर माहीत होतं माझ्यामध्ये आणखी पण ती क्वालिटी आहे की माझ्यासमोर जर भाषा विषयाचे कोणतेही तिथले पेपर ठेवले तरी मी माझ्या सुंदर अक्षरानं म्हण, चांगल्या ह्यानं म्हण, मी ते एकदम प्रॉपर चांगले मार्क घेईन. आत्ता पण 12वीचा पेपर आता जरी दिला मला, गणित आणि विज्ञान सोडलं तर प्रत्येक दुसऱ्या पेपरामध्ये मी 50पेक्षा जास्त मार्क घेईन. ही माझी स्टेबिलिटी, जे माझं पोटेन्शियल मला माहिती ना की मी काय करू शकतो. हां, मला माहीत होतं. मग मी तिथं विचार केला की यार चांगले मार्क पडल्यास काय होणार आणि फेल झाल्यास काय होणार, हा विचार केला मी. तर त्यावेळेस मला समजलं की चांगले मार्क जर तू पाडतोय तर घरचे कुठंतरी बळजबरीनं पैसे भरणार आणि तिथं पैसे भरल्यानंतर तुला जावंच लागणार आणि तू परत बिझनेसचा मार्ग सोडून, पुणे सोडून तू शिक्षणाच्या मार्गाला लागणार. पहिल्यासारखंच रुटीन चालू होणार आणि घरच्यांच्या डोक्यामध्ये त्यासाठी मुद्दा म्हणून फेल झाला की काय 12वी, तेच सांगाल मी. तर घरच्यांनी हे, घरच्यांच्या चर्चेतून मला हे समजत होतं की ह्यांचा पुढचा प्लॅन हाच आहे. मग मी एक विचार केला की मला पास नाही व्हायचं, नापास व्हायचं. मग मी जिथं होतो तिथं कॉपी सेंटर होतं, कॉपी वगैरे चालत होती आणि मग तिथं मला थोडी कॉपी वगैरे प्रोव्हाइड करण्यात आली. मग तर मी आउट ऑफ घेऊ शकत होतो, परंतु तिथं माझ्या मनात ठरवलं होतं की करायचं नाही आहे. मग मी तिथं सरळ सरळ पेपर एकदम असे काही पेपर सोडवायचो, फक्त जो कॉपी द्यायला आलाय तो बाहेर जाईपर्यंत पेपर लिहायसारखं करायचो त्याचा मान राखण्यासाठी. असं करत करत पेपर दिले आणि पेपर देऊन गावाकडून सटकलो. आधी गावाकडे मला सांगितलं रिझल्ट येऊ दे, रिझल्ट आले की वापस येतो, पुन्हा कुठंच जात नाही. आणि घरच्यांना माहिती आहे 100% रिझल्ट चांगला येणार आहे. बरोबर. हां, मग घरच्यांनी विश्वास ठेवला. मी जे आलो त्यानंतर 12वीच्या रिझल्टपर्यंत वेट केला. घरच्या ज्यावेळेस रिझल्ट होता त्यावेळेस मला माहीत होतं माझा रिझल्ट काय येणार. मी माझे जे हॉल तिकीट होतं ते टेटसला ठेवलं आणि ज्यांना माझे मार्क जाणून घ्यायचे त्यांनी जाणून घ्या, फक्त कॉल वगैरे काहीही करू नका. आणि त्याच टायमिंगपासून मी माझ्या कामात व्यस्त. दुपारच्या 2 वाजता रिझल्ट होता. 2 वाजले आणि एक जणांनी एका माझ्या मित्रांना हसायच्या कमेंट्स आणि माझा ह्याचा स्क्रीनशॉट गुगलवरून काढून, म्हणजे माझ्यापेक्षा बाहेरच्यांना जास्त चिंता होती की याला काय होईल, म्हणजे प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये असते. हां, तर त्यावेळेस मला समजली 35.83% मला पडलेली होती. आणि त्यावेळेस मला म्हणजे थोडीशी धडकी भरली मनामध्ये, 35 पडलेत म्हणल्यानंतर की यार मी पास तर झालो नसेल. पुन्हा नंतर खाली बघितलं 3 विषय गेलेले होते आणि जिथं रिझल्ट आपला दाखवतात तिथं होतं की इलिजिबल फॉर री एक्झाम. मग तिथं मी खुश झालो की मी नाही आहे पास झालेलो, मला परत एक्झाम देण्यासाठी मी इलिजिबल आहे. मग त्यावेळेस मी ठरवलं
की भारी झालं. सेम ते स्क्रीनशॉट मी स्टेटसवरती ठेवला आणि खाली लिहिलं म्हणजे काटावरती पास म्हणून लिहिलं. आणि तिथंच पुण्याच्याला नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये एक आनंद झाल्यावर आपण कशी गाणं टाकतोय का चांगलं स्टोरी टाकतो Emoji ते, ते हां कोणी केलं नाही यश आणलंय वडून या गाण्यावरती मी माझा रिझल्टचा हे टाकला. हा. म्हणजे लोक मला बावळत म्हणत होते, मित्र मला काय बोलत काय होते, ओव्हर कॉन्फिडन्स काहीही म्हणत होते ज्याचं तोंड लिहिल. पण पार्ट मोठा होता माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा पार्ट की जिथं मी घरच्यांना मला झुंज द्यायची होती की मी घरच्यांना वाटलं, घरच्यांना तर माहीत पडलं लगेच की हे असं तर होत नाही, हे ना मुद्दाम केले किंवा अभ्यासाचा इफेक्ट पाडला आहे. अभ्यासाचा इफेक्ट पाडला आहे तिकडे गेल्यावर म्हणावं तर घरच्यांना सगळ्यांना माहीत होतं की कॉपी प्रोव्हाइड करतात. पण असं घरच्यांना समजून आलं की मी मुद्दाम केलं. मग घरच्यांचा फोन वगैरे सायंकाळच्या त्याचा वेळेस राग अजून वाढला. मग घरचे ते परत त्याच गोष्टी मला बघावं लागल्या, राग वैताग आणि रड गाणं हे ते. पण घरच्यांना आता समजलं होतं की हा याच्या निर्णयांवर पक्का राहतो, हा काय बदलणार नाही आहे. घरच्यांना समजवलं आणि संध्याकाळी सिम्पल एक गोष्ट केली मी माझ्या लाईफमध्ये एक टिकून राहावं किंवा मला पुढं गेलेच मला एक निशाणे राहावं की हे मी या गोष्टीसाठी केलं होतं. तर ते 12वीच्या त्या टक्केवारीवरती मी केक कट केला की त्यावेळेस ठरवलं की यार त्या केकवरती लिहिलेलं होतं माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये तू पण पाहिलेलं आहे की 35.83% आणि तिथं लिहिलं होतं की काहीतरी असं लिहिलेलं होतं की काटावरती पास आणि 3 विषय काहीतरी विषय कोमात आणि भाऊ जोमात राईट 3 विषय कोमात आणि भाऊ जोमात अशा प्रकारचा त्याच्यावरती क्वाट्स लिहिला होता आणि 35.83%. मित्रांचे काय रिॲक्शन होते त्यावेळेस? बस बाकी जे माझ्यासोबत मित्र होते बिझनेस रिगार्डिंग ते त्यांचं तर काय नाही, त्यांना तर म्हणजे माझ्याकडे बघून त्यांना मोटिवेशन वाटायलं की नाही ना बिझनेससाठी. आणि जे बाहेरचे मित्र होते ते त्यांचं काय नाही, त्यांना तर फक्त टोमणे मारायचे होते. हां काही जणांनी हे पण केलं भाई आहे तुझं बरं झालं. बस मित्र पण भरपूर चांगले पण भेटले, वाईट पण भेटले, टोमणे मारणारे पण भेटले. प्रत्येकाच्या लाईफमध्ये जसे असतात अगदी तसेच मला पण भेटले. मग त्या टायमिंगला मी 12वीची परीक्षा सोडली आणि त्या फील्डमध्ये मी पुन्हा शिक्षणाला ना फॉर्म ना टेशी एकही डॉक्युमेंट आजपर्यंत माझ्याकडं नव्हतं. फक्त 15 दिवसांपूर्वी टेशी माझ्याकडं आलं आहे, बाकी एकही डॉक्युमेंट माझ्याकडं नव्हतं आतापर्यंत शिक्षणाचं. म्हणून शिक्षणाचा आणि माझा आता सध्या काहीच हे नाही आहे. म्हणून ज्या ॲफिलिएट इंडस्ट्रीमध्ये मी काम करतोय त्या ॲफिलिएट इंडस्ट्रीमध्ये तुला किंवा आपल्यासारख्या युवकांना शिक्षणाची अट नाही आहे लागणार. आणि त्यांनी एक एक्झाम्पल घ्यावं माझ्याकडून जसं माझं आहे तसं. पण मी असं नाही कोणाला म्हणणार की तुम्ही एज्युकेशन करू नका, एज्युकेशन करा, पण एखाद्या ठराविक गोष्टीसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, घरच्या विकासासाठी आणि तुमच्या करिअरसाठी तुम्ही शिक्षण करा. तर जर तुम्ही नोकरीच्या बळी पडत असाल, एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला जागा नाही भेटली, सीट नाही भेटली म्हणून तुम्ही आत्महत्या करत असाल तर हे शिक्षण कामाचं नाही आहे. शिक्षण हे कशासाठी आहे सगळ्यांना आपल्या सगळ्या पूर्वजांनी सांगून ठेवलं महत्त्वाचं स्वतःचा विकास आणि शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. एक आपल्या देशाचा एक चांगला नागरिक बनू शकशील, 4 लोकांपुढे तू काहीतरी इन्स्पिरेशन मोटिवेशन बनू शकशील. शिक्षण याच्यासाठी आहे. स्किल ग्रो सगळ्या गोष्टी शिक्षणातून आज शिक्षण म्हणजे लोकांना असं वाटतं फक्त डिग्रीच. जर तू उद्या समज मृदुंग पकवाजाचं वादन शिकत असशील तर लोकांना ते शिक्षण नाही वाटत, ती कला त्याला कला म्हणून बघतात लोक. आहे ते कला, परंतु ते पण एका प्रकारचं शिक्षण आहे, पण लोक त्याच्याकडं प्रोफेशन म्हणून नाही आहेत बघा. मग लोकांमध्ये हा न्यूनगंड झालेला आहे की आज जे शिक्षण घ्यायचं आहे ते फक्त डिग्रीसाठी आणि फक्त नोकरीसाठी घ्यायचं. हा न्यूनगंड जर काढून टाकला तर समजेल की शिक्षणाचं खरं महत्त्व काय. मग आता तुला विचारायचं आहे की आता जे आपली तरुण पिढी आहे आता ते एक घाबरलेली आहे की नाही ऑनलाईन बिझनेस फ्रॉड आहे किंवा सोशल मीडियावरती ते लुटमारीचे काम चालू आहे. मग आता कसं जायचं, म्हणजे त्यांना जायची तर इच्छा आहे धीरज, पण त्यांना भीती वाटते की जायचं कसं किंवा प्रोसेस काय त्याची, म्हणजे जाण्यासाठी कोणता असा प्लॅटफॉर्म पकडला पाहिजे की आता पुढे जाण्यास मदत होईल असं. बघ मी तेच सांगितलं की जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की एवढ्या वेळेत तुमचे पैसे डबल होतील, त्यानंतर हा गेम खेळून तुमचे पैसे मिळतील, तुम्हाला बिग लावा स्मॉल लावा, त्यानंतर या कलरवरती या कलरवरती पैसे लावा, त्या कलरवरती पैसे लावा, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फ्रॉड आहेत सरळ आणि याच्यावरती शासनानं ॲक्शन पण घेतलेले आहे. म्हणजे ह्या गोष्टी स्कॅम आहेत सरळ. तुम्हाला जर ऑनलाईन पैसे कमवायचे तर सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म सांगल ॲफिलिएट इंडस्ट्री आहे.
सगळ्यात मोठा. नाही आता मध्ये बघ ना, चाललं होतं तुला एक 2 मिनिटं ब्रेक घेऊन विचारतो. आता मध्ये बघ ते चाललं होतं कलर ग्रेडिंगचं, कलर प्रोडिक्शन. हा कलर प्रोडिक्शन काहीतरी ते होतं ना. मग सरळ सरळ सांगाल, इंस्टाग्रामवरती 30-40 हजार फॉलोअर्स माझे झाले, म्हणून मला पण एका व्यक्तीकडून असं आलं होतं की तू एक स्टोरी ठेव, की मी तुला डेमो अकाउंट देईल, त्या डेमो अकाउंटवरून अशी अशी एक स्टोरी ठेव. त्या स्टोरीत जर ठेवलीस तू तर त्या स्टोरीचे मी तुला 5,000 रुपये देईल. अच्छा. एक रील टाक, रीलचे तुला 15,000 रुपये देईल. तू जेवढ्या स्टोऱ्या टाकशील तेवढे 5-5 हजार, रील टाकशील तेवढे 15-15 हजार. जर मी एक स्टोरी टाकतोय, त्या काळामध्ये मी जवळपास 3 ते 4 लाख रुपये सहज कमवले असते 10 ते 15 दिवसामध्ये. पण त्यावेळेस मला समजलं, जर 3-4 लाख रुपये मी कमवतोय तर माझ्यासारखे माझे जेवढे फॉलोअर्स आहेत त्यामधल्या कमीत कमी 20 ते 30 जणांचे 3-3, 4-4 लाख रुपये जातील. माझं डेमो अकाउंटवरून मी दाखवतो त्यांना 50,000 5 सेकंदात कमवले, 10 सेकंदात कमवले. म्हणून ते इन्स्पायर होतील, मोटिवेट होतील आणि ते काय करतील, स्वतःचा आहे तेवढा पैसा त्याच्या टाकून देतील. आणि ते शेवटी स्कॅम आहे, मला माहीत होतं. मग त्या स्कॅमच्या लोकांनी थोड्याफार पैशांसाठी ज्यांचे फॉलोअर्स असतील, ज्यांनी दुसऱ्याचा विचार नाही केला, त्यांनी याला प्रमोट केलं. आणि जर सोशल मीडियावरचा एखादा रील्स काढतोय चांगला, एवढे मोठे फॉलोअर्स आहेत, तर दुनियेच्या नजरेत किंवा माझ्या नजरेत तो एक आहे आयडियल आहे, किंवा त्याच्या रील्स मला आवडतात, तर तो माझ्या लाईफचा काहीतरी हिरो आहे, तो काहीतरी ॲक्टर आहे, तर मी त्याची गोष्ट ऐकणार ना. बरोबर. त्याची स्टोरी मी दररोज बघणार आहे. बघणार. मग तो जर वाईट गोष्टींचं जर प्रमोशन करत असेल सोशल मीडियावरच्या, तर मग तेवढं सांगाल, हे कलर प्रिडिक्शन असेल किंवा कोणत्या दुसऱ्या अदर काहीही गोष्टी असतील, गेम्स असतील, ॲक्टर्स आहेत मोठे मोठे, याचे ॲडव्हर्टाईज करतात, बरोबर. तर या गोष्टींना बळी नका पडू. सोशल मीडियावरून काय बिझनेस आहे किंवा ऑनलाईन कसं की हा बिझनेस फ्रॉड आहे किंवा हा बिझनेस चांगला, मग हे सरळ तुम्ही ओळखा ना. किंवा जर तो एखादा गेम असेल तर तिथून पैसे नाहीत येणार, पण त्या गेमचंच प्रमोशन एक मोठमोठे ऍक्टर लोक किंवा सेलिब्रिटीज करतात, मग त्यावेळेस लोक फसतात आपले. म्हणजे मग लोकांना सगळ्यांना हे माहीत पाहिजे की जो ॲडव्हर्टाईज करतोय, सगळ्यांना माहिती आहे ना की ॲडव्हर्टाईज करण्यासाठी पुढचा बंदा पैसे घेतोय, आणि तो पैशासाठी म्हणतोय, त्याला म्हणणं भाग आहे. त्यानं जी आज पब्लिसिटी जी तयार केली आहे ती कशासाठी केली, ॲडव्हर्टाईज करण्यासाठीच केली आहे ना. मग जर एखादा व्यक्ती खाण्याच्या गोष्टीची जर प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग करीत असेल तर तो ठीक आहे, परंतु फ्रॉड गोष्टीची जर करीत असेल तर तो त्याला भेटलेल्या गोष्टींचा चुकीचा वापर करतोय, बरोबर. तर ओळखायचं कसं हे मी सांगेन. आता मोठे मोठे गोष्टी लोक जरी असे ॲडव्हर्टाईज करीत असतील तरी त्यांच्या बोलण्यातून काय येतं किंवा ते शेवटी काहीतरी महत्त्वाची सूचना देतात की याच्या बळी जास्त पडू नका, नाही तर तुमचा लॉस होईल. जसं आता ते काहीतरी पत्त्यांची गेम आहे बघते, रमी सर्कल, जसे त्याची कोणीही जरी हे केली, ॲडव्हर्टायझिंग केली, तरी शेवटी काय सांगतात ते त्यांच्याकडून सेफ राहतात, बरोबर. ते काय दाखवून देतात, मी बोललोय, पण शेवटी काय बोललोय मी, की त्याच्या बळी पडू नका. सरळ सांगतायत ते चुकत नाही आहेत, दुनिया चुकती आहे. लोक आधी ते मोटिवेट करतात, एवढे कमवले या गावाकडच्या लोकांना, मुलांना, याला काही कळत नव्हतं, मोबाईलच्या थ्रू यानं एवढे पैसे कमवले. पण शेवटचे वाक्य ऐका ना तुम्ही, ते म्हणतात त्याच्या बळी पडू नका, बरोबर आहे ना. ही गोष्ट सवय लावून घेऊ नका. आता ओळखायचं कसं, जर एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही 5,000 रुपये भरून त्या क्षेत्रातून तुम्ही मंथली 20,000, 30,000, 40,000 कमवू शकताल, असं जर पुढचा बंदा सांगतोय तर त्याच्याकडून कन्सेप्ट बघून घ्या, काय कन्सेप्ट आहे त्याचा ऐकून घ्या, चेक करा, आहे का गुगलला, यूट्यूबला, त्याच्यावर प्रत्येक प्लॅटफॉर्मची माहिती आहे, प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे. जर त्याच्याबद्दल तुम्हाला गुगलवरती दिसत असेल, त्यांची वेबसाईट दिसत असेल, प्रोडक्ट दिसत असतील त्यांना सांगितलेले, काय अडचण काय आहे, तिथून तुम्ही पैसे कमवा ना. जर समजा तुम्हाला इंटरेस्ट आहे ऑनलाईन पैसे कमवण्यात, ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे, 2 वर्ष शिकण्यात घालवा, 1 वर्ष शिकण्यात घालवा आणि ट्रेडिंग करा, हा पण ऑनलाईन बिझनेसच आहे ना. तर या गोष्टी लिगल आहे. हां, मग आता एवढं तू सगळं सांगितलं आणि याचा मला वाटतं तुला अनुभव असणारच आहे. जसं की तू सांगितलं तुझा लॉस पण तेवढा झाला आणि आता तू प्रॉफिटेबलमध्ये, तर आता तुझ्या आई वडिलांना काय असं म्हणजे गर्व वाटतो का की बाबा गेला पुण्याला, आपलं त्यावेळेस ऐकलं नाही पण सक्सेस झाला, असं काय? मग पहिली गोष्ट तर त्यांना आजही बाहेरच्या लोकांचा ते विचार करतात. मी त्यांना हे सहित सांगितलं की बाहेरच्या लोकांचा विचार करू नका. आजही ते खुश तर माझ्यावर असतात, परंतु मध्येच कधीतरी कोणाचं तरी काहीतरी ऐकतात आणि मला म्हणतात की बघ आणखी पण वेळ आहे तुझ्याकडे, काहीतरी कर, असं कर तसं कर. का तर ती त्यांची चूक नाही, चूक आहे ते ऐकतात, बाहेरच्यांचं ऐकतायत, बरोबर. बाहेरचे पण काही लोक त्यांना चांगलं सांगतात,
पण मध्येच कोणीतरी काही बोललं, आईवडिलांचं मन कसं असतं माहिती आहे, 4 लोक जर चांगलं बोलले ना तर त्यांना स्वाभिमान वाटणार. एक माणूस जर वाईट बोललं ना तर ते सगळं स्वाभिमान तुटून वाढणार की यार माझ्या मुलाला ह्यानं असं का बोललं. बरोबर. हां, मग पण असे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स नाही आहेत. आईवडील तर सध्या तर खुशच आहेत आणि त्यांना एक हे पण आहे किंवा विश्वास पण बसला किंवा ह्यानं जर शिक्षण सोडलंच जाता तर हा 100% काही ना काही करेल. जरी कोणाला नसला तरी आता आईचं मन भोळं असतं, परंतु बापाला सगळ्या गोष्टी समाजातल्या माहिती आहेत. म्हणून मला एवढं तर माहिती आहे, मी कधीशी जास्त चर्चा नाही केली अशी घरच्यांची, पण माझ्या मनात असं वाटतं की माझा बाप तर मला स्वतःवरती माझ्यावरती गर्व करत असेल किंवा हां माझं पोरगं काही ना काहीतरी करून दाखवणार आहे. आता त्यानं स्पष्ट करून दाखवलं की काही ना काहीतरी करून दाखवल. भले त्याला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, पण काही ना काहीतरी जे माझ्यानं नाही झालं ते करून दाखवणार. माझ्या बापाला तर विश्वास असेल, बाकी कोणाला असं की नाही. कमी वयात श्रीमंत होण्याचा काय कान मंत्र आहे? मेहनत. बस एका शब्दात सांगल की मेहनत एवढंच आहे. बाकी आणि कम्फर्ट जे कम्फर्ट झोन आहे, वडिलांच्या जीवावरती असेल किंवा घराण्याच्या जमान्यावरती असेल, जे कम्फर्ट आहे. का कम्फर्ट आहे तुम्ही जर आज एखादा व्यक्ती वडिलांच्या जीवावर बसून खातोय तर तो कम्फर्ट आहे, तर त्यानं तो कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आपण त्यांचे पूर्वज आहोत ज्यांनी हजारो लाखोंपुढं 10 लोकांनी लाखो लोकांपुढं सामर्थ्य स्वतःचं टिकवून ठेवलं आहे. पुढून जर 10 लाखाची फौज येत असेल तर समोरून फक्त 10,000च्या फौजेनं त्याला निस्तानाभूत कराल. अशा मावळ्यांची आपण वारसदार आहे. हा महाराष्ट्र पूर्ण वारसदार आहे. पण मग आपण आज जर घरात बसून जर आपण मोबाईल, TV या सगळ्या गोष्टींमध्ये जर टाईम वेस्ट करत असेल तर मग आपण सक्सेस नाही होणार. कमी वयात जर सक्सेस व्हायचं आहे तर प्रत्येक मुलाचं काम आहे, आपण काय करायचं आहे, कम्फर्ट झोन सोडायची आणि मेहनत करायची, बस. आता येणारा 2025 कसा असेल तुझ्यासाठी? 2025 माझ्यासाठी गजब असेल. याच्यामध्ये मी माझ्या आईवडिलांसाठी आत्तापर्यंत बघितलेले स्वप्न मी पूर्ण करेन. माझ्या आईवडिलांचे, माझ्या परिवाराचे जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करेन आणि एंडिंगमध्ये माझी एक ड्रीम कार मी घेईल. आणि माझा जो बिझनेस आहे, कोणताही बिझनेस असेल, मी आणखी त्याच्यावर प्लॅनिंग नाही केलं, पण मी माझा एक बाहेर म्हणजे ऑफलाईन बिझनेस मी माझा क्रिएट करेल आणि त्या सगळ्यांसाठी पैसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतील किंवा बिझनेस क्रिएट करण्यासाठी असतील, पूर्ण पैसा मी ॲफिलिएट इंडस्ट्रीमधून काढेल किंवा ऑनलाईनच्या ह्याच्यातून काढेल. तुझा गेलेला 2024 कसा होता? पूर्णपणे मेहनतीचा होता. आजही मेहनत करतोय आणि पुढेही मला मेहनत करायचीच आहे, परंतु मी या 2024मध्ये कोणाला जास्त वेळ दिला नाही. ना आईवडिलांना दिला आहे, फॅमिलीला दिला आहे, मित्रांना दिला आहे, कोणालाही वेळ नाही आहे दिलेला. फक्त आता 2025मध्ये या सगळ्यांना थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करेन आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. 2024 लाईफमध्ये कधीच विसरणार नाही, कारण हाच 2024 माझा टर्निंग पॉईंट ठरला. ओके. आयुष्यात थँक्यू कोणाला म्हणशील? थँक्यू छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांनी ज्या गोष्टी, त्यांनी जो विचार, त्यांनी जे स्वराज्य आजपर्यंत बघायला ठेवलं आहे, हे जे पुणे शहर जिथं आपण आहे ते पण जर असेल कोणामुळे तर त्यांच्यामुळे आज आपल्या दारातल्या तुळशीपासून ते देवाच्या म्हणजे एक म्हणतो ना आपण, जे देवाच्या वरी कळस आहे त्यापर्यंत जर सगळं जे आहे, आज आपले आईवडील जर, आज आमचे आईवडील जर आम्हाला बघायला भेटत आहेत, जर आज आम्हाला देवळात देव दिसतोय, तर हे सगळं त्यांच्यामुळे टिकलेलं आहे. म्हणून मी आजच्या कालच्या कोणत्या व्यक्तीला नाही तर मी डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांना माझं मोटिवेशन, इन्स्पायरेशन मानतो. माझ्या आईवडिलांना ज्या ठिकाणी मानतो मी त्यांना मी देव मानतो. म्हणून मी आज थँक्यू कोणाच्याही स्वरूपातून त्यांनाच बोलतो. आयुष्यात धीरज लव यू कोणाला म्हणशील? आयुष्यात लव यू त्या लोकांना म्हणाल, त्या मित्रांना म्हणाल जे फॅमिलीनंतर माझ्यासोबत कोणीच नव्हता. मित्र आले, जिवलग आले, ज्यांनी आजपर्यंत म्हणजे ढासळू दिलं नाही कोणत्याही क्षेत्रात म्हण, पैशाच्या सिच्युएशनमध्ये म्हण किंवा कोणत्या प्रॉब्लेममधून म्हण. फॅमिलीकडं मी गेलोच नाही. तुला सांगितलं की 50,000 1 रुपया पण नाही मागितला. तिथं कोण आलं? मित्र आले. जिथं जो लागेल तिथं धावपळ करून तिथं आलं. मी त्यांच्या अडचणीत गेलो, ते माझ्या अडचणीत आले. आणि आज जर मी तुझ्या समोर बसलो तर त्याचं एक कारण मित्र पण आहेत, कारण मी एका सिच्युएशनमध्ये त्या स्टेजला गेलो होतो की मला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या स्टेजमध्ये माझ्या काही मित्रांनी मला वाचवलेले. त्यामुळे मी सगळ्या माझ्या मित्रांना आय लव्ह यू म्हणणार. आणि लाईफमध्ये हेटिव कोणाला बोलशील? हेटिव तसं तर हेटिव कोणाला नाही म्हणणार.
असं कसं? सगळे हेटिव्ह चे मानकरी तर भरपूर असतात. आहे, एक मानकरी तर आहे लाईफमध्ये हेटिव, जो की ज्यानं की आतापर्यंत भरपूर सारं कमवाय पाहिजे होतं, भरपूर सारं मिळवाय पाहिजे होतं, ते आणखी त्यानं मिळवलं नाही आहे. आणि ते म्हणजे असेल कोणी तर आरसा. आरशामध्ये ज्यावेळेस मी माझ्या स्वतःला बघतो त्यावेळेस माझ्यामध्ये मला कमी वाटते भरपूर, आणि भरपूर लवकर मी आणखी खूप खूप काही मिळवायला पाहिजे होतं. आज माझं एज 20 रनिंग आहे, तर 18-17 मध्ये मी हे सगळं मिळवायला पाहिजे होतं, आणि आज कोणत्या तरी वेगळ्या स्टेजला पाहिजे होतो. तर मी कमी पडलो म्हणून मी एक वेळेस स्वतःला आय हेट यू बोललो. नाही तसं तर म्हणजे आम्हाला तरी नाही वाटत, कारण नाही, की दुसऱ्याच्या ह्याच्यात आहे, परंतु बघ, ज्या आज तुझ्या दृष्टीतून जो मुलगा आहे तो मुलगा ठीक आहे तुझ्या दृष्टीमध्ये, पण मी माझ्या आतून आणि माझ्या माझी जी एनर्जी आहे त्याच्यातून मला काय वाटतं की मला तुला खूप सारं कमवायचं आहे, आणि तू आणखी कोणत्या स्टेजला नाही आहे, तू फक्त आताशी ना एक पायरी चढलाय, म्हणून तुला खूप आणखी थोडं वर पाहिजे होतं. म्हणून मी माझ्या स्वतःला एक वेळ आय हेट यूच बोलून आणखी पण. आणि तुला विचारायचंय की जसं आपण मोस्टली बघतो आणि ऐकतो पण की एका सक्सेसफुल माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. असं काय आहे का तुझ्याबद्दल? बघ, नक्कीच 100%. जसं की तू म्हणला की एका सक्सेसफुल माणसाच्या मागं स्त्रीचा हात असतो. हं? इतिहासात पण साक्षी झाले आणि म्हणून तर आहेच, तुला विचारलं. कारण स्त्री ही एक शक्ती आहे. स्त्री ही एक शक्ती आहे ज्याच्या पाठीशी उभा आहे तो खंबीर आहे, त्याला कुठल्या गोष्टीची अडचण नाही आहे. बरोबर. अगदी तसंच माझ्या मागं जर एक स्त्री शक्ती कोणी उभा असेल तर ती माझी आई आहे, आणि ती कोणत्याही प्रॉब्लेममध्ये माझ्या मागं उभी आहे. ती कधी पण, ती माझ्यासाठी परिवाराच्या पण विरोधात गेली, ती माझ्यासाठी म्हणजे जिथं नाही तिथं ती माझ्यासाठी कुठेही उभी आहे. माझं मोटिवेशन मला तीच देते आहे. आज कधीही काहीही वाटलं कमी जास्त, मला थोडंसं जरी म्हणजे साधा फोन केला मी, आणि जर मला सर्दी झाली असेल ना, तर माझ्या आधी तिला कळलं माझ्या आवाजावरून. एवढी माझी आई माझ्याशी कनेक्ट आहे इतक्या लांब असून पण, म्हणून माझी आई माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं आज मी इथे. आणि तुला एक विचारायचंय की माणसाने किंवा आपल्या मुलांनी, आपल्या वयातल्या मुलांनी पैसा कोणत्या वयात कमवायचा आणि प्रेम कोणत्या वयात करायचं? बघ, पैसा कोणत्या वयात कमायचा आणि प्रेम कोणत्या वयात करायचं, तर मी आधी प्रायोरिटी देईल पैशाला. पैसा आधी कमवला पाहिजे, कारण पैसा आहे तो बडी बडी बात आहे. बरोबर. मग प्रेम जर आपल्याला स्टेबल करायचंय, हँडल करायचंय, तर आपल्याला पैसा पाहिजे. बरोबर. पैसा नाही तर मग प्रेम कसं हँडल करणार आहे. म्हणून जसंही आपण शिक्षणातून बाहेर पडू तसं पैशाच्या मागं पडलं पाहिजे. आईवडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांना आधी त्यांच्या जे काही कामं करतायत ते दैनंदिन जीवनामध्ये, त्या कामामधून त्यांना मुक्त करून काहीतरी त्यांना आरामाचं जीवन दिलं पाहिजे, आणि त्यानंतर स्वतःची स्वप्न, स्वतःचं प्रेम, काही जे भानगडी असेल याच्या मागं पडलं पाहिजे. बरोबर. आणि तरुण मुलांना व्यसन लागलं तर ते कशाचं लागलं पाहिजे? छत्रपती शिवरायांच्या विचारांचं लागलं पाहिजे. अरे वा, खरंच मस्त उत्तर होतं. नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही विचार असा नव्हता की तो जो की बाहेर किंवा वाईट वळणाला कोणाला जाऊ देईल. छत्रपती शिवरायांचा प्रत्येक विचार हा आऊसाहेब जिजाऊंच्या स्वप्नाशी जुटलेला होता. तो प्रत्येक विचार स्वातंत्र्याशी होता. ती प्रत्येक जी आग होती मनामध्ये ती अत्याचाराच्या विरोधात होती. जे की त्यांनी सांगितलेलं आहे, स्वातंत्र्य लढा नाहीतर गुलामगिरीची सवय होईल. बरोबर. हे त्यांचे वाक्य आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले त्यांच्या इतिहासामधून. म्हणून त्यांच्या प्रत्येक विचाराचं व्यसन आजच्या तरुणाला लागलं पाहिजे, आणि ते जर लागलं तर ती मन खरी ठरल. तरुणाच्या अंगामध्ये एवढं तरुण या शब्दाची व्याख्याच आहे की तिथं लात मारेल तिथं पाणी काढण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि जर आजचा तरुण छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चालला तर तो नक्कीच महाराष्ट्र नाही, देश नाही तर जग बदलू शकतो. धीरज, धन्यवाद. तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. आणि मला ऍक्च्युअली म्हणजे तुझ्याकडून ते जाणून घ्यायचं होतं की ऍक्च्युअली हा बिझनेस कसा आहे, कसा वर्क करतो, किंवा एवढ्या कमी वयात तू कसा पैसा कमावला आहे. हे मला कळलं, प्रेक्षकांना कळलं. पण तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगितलं की या वयात किंवा जे आपल्या तरुण वयात म्हणजे 17, 18, 19, 20 या वयात काय काय केलं पाहिजे आणि कसं कसं केलं पाहिजे, आणि त्यांना जर म्हणजे तू जो बिझनेस करतो अफिलिएट मार्केटिंग त्यामध्ये जर कनेक्ट व्हायचं असेल, त्यासोबत काम करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असेल ही जरा आपल्या लोकांना सांग.
आधी पहिली गोष्ट तर सगळ्यांना मी सांगल, आज जो मोबाईल, आज जे डिजिटल डिव्हाइस तुमच्या हातामध्ये आहे, जे काही पण असेल तेच तुमचं फ्युचर घडवू शकतं त्याच्यासाठी. आणि जे तुमच्यामध्ये आहे ना, ते कोणाच्या दुसऱ्यामध्ये नाही आहे. जर आज जगामध्ये माझ्यासारखा दुसरा व्यक्ती असता तर देवानं मला नसतं घडवलं, बरोबर. म्हणून मी असा आहे, जे माझ्यामध्ये जे आहे ना ते तुला दुसऱ्या कोणातच भेटणार नाही. मग तुला माझ्यापेक्षा भारी भारी भेटतील दुसरे वेगवेगळ्या क्षेत्रातील, पण माझ्यामध्ये जे आहे ना ते कुठंच नाही भेटणार, कोणातच नाही भेटणार. किंवा जे तुझ्यामध्ये आहे ना ते कोणातच नाही आहे, दुसऱ्या कोणातच नाही. म्हणून आपण आहे तर आपल्याला कोणतीही गोष्ट बनवताना, या सृष्टीची प्रत्येक गोष्ट बनवताना काहीतरी विचार करून बनवलेली, काहीतरी रिझन सोबत बनवलेली आहे. अगदी तसंच तुम्ही स्वतः जर आहेत आज तर कोणत्या तरी रिझनसाठी आहेत तुम्ही, अनमोल आहे तुम्ही, अनमोल. मग स्वतःमधील कोणती ती गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला खरंच अनमोल बनवू शकते किंवा या जगापुढं आणि स्वतःच्या करिअरमध्ये तुम्हाला अनमोल बनवू शकते, ती गोष्ट ओळखली पाहिजे. आणि जो हातातला मोबाईल आहे त्याचा वाईट वापर न करता टाईमपास करण्यासाठी नव्हे तर त्यातून पैसे कमवण्यासाठी वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट जे की तू सांगितलं की आमच्या क्षेत्रामध्ये आणि मी जे स्टार्टअप केलं त्याच्यामध्ये जर उतरायचं असेल, जर कोणाला असं आमच्यासोबत स्टार्टअप करायचं असेल, चांगलं वर्क करायचं असेल, तर त्यासाठी आमचा ग्रुप आहे महाराष्ट्राचा. आम्ही प्रॉपर सगळ्यांना गाईड करतो. माझी इंस्टाग्राम आय डी आहेच, वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझी इंस्टाग्राम आय डी भेटेल, माझा पर्सनल नंबर पण भेटेल, त्याच्यावर इन्फॉर्मेशन भेटूनच जाईल. असं काही अवघड प्रोसेसिंग नाही आहे. थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमधून आपला बिझनेस स्टार्टअप होतो आणि स्टार्टअप झाल्यानंतर प्रॉपर मराठी मीटिंग असेल, हिंदी मीटिंग असेल, प्रॉपर गायडन्स करून त्यांना शिकवलं जातं की आपला बिझनेस कसा करायचा आहे, काम कसं करायचं आहे, डिजिटल प्रोडक्ट्सला कसं प्रमोट करायचं आहे आणि सोशल मीडियावरती कशी ग्रोथ करायची, हे सगळ्याची ट्रेनिंग मी स्वतः माझ्या सेटअपवरून, माझ्या ऑफिसमधून सगळ्या महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या लोकांना प्रोव्हाइड करतो आहे. याआधी पण 300 ते 400 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणून आमच्या कंपनीनेच आणि याच्याकडून पूर्णपणे कंपनीनं ट्रिप्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत मला, नॅशनल इंटरनॅशनल. आणि त्यासोबतच एका नॅशनल ट्रिप्सला गेल्यानंतर मला एक राष्ट्रीय अवॉर्ड पण कंपनीनं प्रोव्हाइड केला आहे. कारण इतक्या सगळ्या लोकांना शिकवल्यामुळं भरपूर म्हणजे न्यूजपेपरमध्ये पण आलं होतं, भरपूर जणांनी पाहिलं पण असेल. अगदी तसंच माझी जशी ग्रोथ झाली आतापर्यंत किंवा जशा प्रकारे ऑनलाईनचा चांगला वापर करून मी पैसे कमवतोय, अगदी ह्या सगळ्या गोष्टी आणखी पण मी लोकांना शिकवतोय. त्यापेक्षा पुढे जाण्याचा मी आणखी पण प्रयत्न करतोय. आणि फक्त एकटाच नाही तर माझ्यासोबत मला भरपूर जणांना पुढे घेऊन चालायचं आहे. जसा माझा विचार आहे की बाबा मला गुलामगिरी नाही आहे करायची, मला जॉब करून कम्फर्ट नाही आहे राहायचं, अगदी तसंच या विचारांनी फक्त मला नाही तर माझ्यासोबत मला भरपूर जणांना सोबत घेऊन जायचं आहे. मला आनंद होईल अगदीच तुझ्या ऑडियन्समधून कोणी जर माझ्यासोबत येऊन जर वर्क करत असेल, मी खरंच त्याला भरपूर सारा सपोर्ट करेल. जसं धीरजने सांगितलं की तुम्हाला पण जर ऑनलाईन बिझनेस बद्दल किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून कसे महिन्याला लाखोंची अर्निंग करायची याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की धीरजशी संपर्क साधा. त्याची इंस्टाग्राम आय डी आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे. बाकी धन्यवाद धीरज, भेटून खूप आनंद झाला. जय शिवराय. जय शिवराय. नमस्ते, चाय अँड चिलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला जीवनाचा प्रवास उलगडण्यासाठी आपण आमच्या चॅनलला संपर्क करू शकता, आमच्या होस्टशी गप्पा मारू शकता. त्यासाठी पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर हा आपला चाय अँड चिल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. केव्हाही आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.